गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझा आवाज ऐकू येतो का सर्वांना? अ, स्विच तुमचा अगोदर व्हिडिओ ऑन करून घ्या प्लीज. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत प्लीज ऑन करून घ्या. ओके. आणि मला चॅट बॉक्समध्ये सांगा माझा आवाज ऐकू येतो का व्यवस्थित. चला येस टाईप करा आवाज ऐकू येत असेल तर. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, चला आता आपण स्टार्ट करूया. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपल्या सर्वांचं आज रेकी लेवल 1च्या फर्स्ट डे मध्ये हार्दिक स्वागत आहे. मी रेकी ग्रँड मास्टर, एक NLP प्रॅक्टिशनर आणि EFT टॅपिंग कोच आहे. आपल्या सर्वांचं आज रेकी लेवल 1च्या फर्स्ट डे मध्ये स्वागत करत आहे. तर वेलकम एव्हरीवन. ओके. तर आपला 5 डेजचा प्रवास आहे. मी कोण आहे काय आहे आपल्याला हळूहळू समजेल. ओके. सर्वात अगोदर आपण वेबिनारची सुरुवात एका स्टोरीने करूया. आणि शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करून घ्या. ओके. जर व्हिडिओ ऑन असेल, कसं असतं, आपली फिजिओलॉजी जी असते तीच आपली सायकोलॉजी सांगते. ओके. आता तुम्ही झोपून करत असाल, असं टेकून ऐकत असाल तर तेवढं ग्रहण होणार नाही. ओके. ऍड मध्ये 5 डेज फ्री सांगितलंय, पण कोर्सची व्हॅल्यू तेवढी नाहीये. ओके. लिटरली 5-10 हजाराचा कोर्स आहे, तुम्हाला 5 दिवसात भेटतोय. भेटलेलं नॉलेज खूप ग्रेसफुली घ्यायचे. ओके. जितकं ग्रेसफुली घ्याल 5 दिवसात बरीच लाईफ चेंज होते. ओके. तुम्हाला हळूहळू जुन्या स्टुडंटचे पण एक्सपिरियन्स समजतील. चला मग आपण वेबिनारची सुरुवात आहे ना, मी छोट्याशा स्टोरीने करतो. स्टोरी आपल्याला लगेच क्लिक होते. ओके. तर एक छानशी स्टोरी आहे, 1 मिनिटाची आहे. ऐकून घ्या. ओके. जुन्या स्टुडंटला माहित असेल, मी स्टोरी नेहमी सांगतो स्टार्टिंगला, तुम्हाला सांगतो. ओके. हे बघा, एक आईच्या गर्भात ना 2 जुळी बाळ होती. ओके. आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळ होती आणि एकमेकांबरोबर त्यांचा संवाद चालू होता. तर पहिलं बाळ दुसऱ्याला बोलतं की इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का? तर ते दुसरं बाळ बोलतं, इथून बाहेर पडल्यानंतर आपल्या जीवनाचा अंत, याच्यानंतर काही नसतं. परत पहिलं बाळ बोलतं की कदाचित इथून बाहेर पडल्यानंतर काही आवाज असेल, प्रकाश असेल, काहीतरी असेल. दुसरं बाळ बोलतं, अजून तरी आपल्याला असं कोणी सांगणार आलं नाही आणि असं असण्याची शक्यताही नाहीये. आणि मग पहिलं बाळ परत बोलतं, आपण आईवर तरी विश्वास ठेवू शकतो ना आपल्या, ती आपलं पालन करते, पोषण करते. तर दुसरं बाळ बोलतं की कुठे आई, मी तर आजपर्यंत नाही बघितली. आणि ज्याला कधी बघितलंच नाही तर विश्वास कसा ठेवायचा? आणि काय होतं, एक दिवस डिलिव्हरीची वेळ येते आणि ते 2 बाळं बाहेर येतात आणि आपल्या आईला प्रत्यक्षात बघतात. ओके. आणि मग आईला ते प्रत्यक्षात बघतात आणि त्यांना समजतं की आपली आई नेहमी इथेच होती, फक्त वेगळ्या स्वरूपात होती. आता स्टोरी का सांगितली? बघा, आपण जीवन जगत असताना किती डाऊटफुल असतो, पण आपल्याला माहिती आहे का किती ऊर्जा आपलं रक्षण करत असतात? त्या क्रिएटरने किती काही आपल्यासाठी बनवून ठेवलंय. ऍग्री की नाही? आजूबाजूला आपल्या अनेक ऊर्जा असतात, बरोबर की नाही? चला, वाटत असेल तर चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. ओके. तर कसं असतं, सर्वात अगोदर तुमचं ह्या ऊर्जेच्या, हे आता तुम्ही जेव्हा रेकी लेवल 1ला जोडलेत माझ्या बरोबर, आपल्या क्लासचं नाव काय आहे? फक्त रेकी लेवल 1 नाहीये. आपल्या क्लासचं नाव काय आहे? रेकी अँड माइंड पॉवर. ओके. तर तुमचं ऊर्जेच्या युगामध्ये, असं जगामध्ये स्वागत आहे. कारण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही ऊर्जा काय असते, एनर्जीज काय असतात. आता तुम्ही मला सांगा, जितके आपण कलर्स बघतो युनिव्हर्समध्ये तेवढेच कलर्स आहेत का? काय वाटतं तुम्हाला? याच्या व्यतिरिक्त जास्त कलर असतील की नाही? जितके आपण ध्वनी ऐकतो, जितक्या डेसिबलचे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे, तेवढेच आहेत का? प्राण्यांची भाषा आपल्याला कळते का? युनिव्हर्स खूप काही ऊर्जेने भरलेले आहे. ओके. खूप एनर्जीजनी भरले. आणि आपण रेकी अँड माइंड पॉवर, आपल्या वेबिनारचं वर्कशॉपचं नाव आहे. ओके. तर आपल्याला रेकी सोबत माइंड पॉवरवर पण काम करायचंय. तर 5 दिवस इतके तुम्हाला समजणार पण नाही कसे निघून जातील. ओके. आणि रोज 1 तास द्यायचा आहे. कधी कधी थोडा जास्त वेळ होईल. ओके. कारण मी जास्त शिकवतो पण कमी होत नाही. कधी कधी थोडं 15-20 मिनिटं जास्तही होतील, तर तेवढंसं ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके. चला, आता तुम्ही आता काय करायचंय, सर्वात अगोदर सगळं सांगणार आहे, आपल्या 5 दिवसाचं सिलेबस सांगणार आहे, कसं शिकणार आहे, काय आहे. ओके.
तर सर्वात अगोदर आपल्याला डाऊट असेल, आता फर्स्ट टाइम कोणी ऐकलंय रेकी हा शब्द, फर्स्ट टाइम कोणी ऐकलाय का? काय असतं रेकी? चला चॅट बॉक्स मध्ये सांगा, मी टाईप करा, एम टाईप करा, कोणी फर्स्ट टाइम रेकी शब्द ऐकलाय? ओके, चला, ठीक आहे, चला. आता बघा, सर्वात अगोदर आपल्याला कन्फ्युजन दूर करायचंय. ओके, आता काय असतं ना, अ, हरेकी शब्द आपण दोन वेळेस ऐकतो. आपल्या इंडियामध्ये रेकी शब्द कसा ऐकतो? न्यूजपेपरमध्ये बघतात ना, एखाद्या ठिकाणी दरोडा पडला, काही आतंकवादी आले, आणि आपण न्यूजपेपरला वाचतो किंवा चॅनलवर बघतो की ते जे लोक होते त्यांनी काही दिवस आधी येऊन ह्या एरियाची रेकी केली. असतं की नाही असं? तर त्या रेकीचा आणि आपल्या रेकीचा काही संबंध नाही. ओके, तो रेकी शब्द आलाय फ्रेंच भाषेमधून. जसं एखाद्या कन्स्ट्रक्शन वाल्याने बिल्डिंग बांधायची, तर काही दिवस आधी येऊन ते सर्वे करतात, त्याला बोलतात रेकी. आपली रेकी काय आहे? आपली रेकी आहे उसूई रेकी. आपण जी शिकणार आहे ती उसूई रेकी आहे, म्हणजे जे जपानचे डॉक्टर मिकाउसी होते त्यांनी रिइन्व्हेंट केली आहे. आहे तर आपली भारताचीच आहे. ओके, तर तुमचं कन्फ्युजन थोडंसं दूर करतो. सेकंड थिंग, आता बरेच जणांना असं वाटेल की रेकी अंधश्रद्धा वगैरे आहे, तर तसं काही नाहीये. ओके, तर मी तुम्हाला थोडंसं प्रूफ दाखवतो. ओके, तर मी तुम्हाला जरा स्क्रीन शेअर करून दाखवतो की आपल्याला, तुम्हाला एक पिक्चर क्लिअर होईल की खरंच रेकी अशी काही असते का. ओके, जस्ट 1 मिनिट हा. हम्म. ओके, चला, माझी स्क्रीन शेअर झाली. ओके, चला. आता हे बघा, तुम्ही पण असं घरी टाईप करून शिकू शकता. ओके, तुमच्या जर गुगलवरला विचारतो, गुगल बाबाला. ओके, तो काही खोटं सांगणार नाही. आता बघा, रेकी इन हॉस्पिटल असं सर्च केलं आपण, तर बघा, ओके, हे बघा, हे बघा रेकी कशी दिली जाते हॉस्पिटलमध्ये. बघा, गुगलवर टाईप केलं, हे काय आहे? तर देश आणि विदेशामध्ये, म्हणजे विदेशामध्ये जास्त, रादर आपल्या इंडियामध्ये आता ट्रेंड चालू झाला आहे. तर युरोप, अमेरिका अशा कॉन्टिनेंटमध्ये काय करतात, हॉस्पिटलमध्ये बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी रेकी दिली जाते. तिथे रेकी हिलर्स असतात. ओके, अशा हाताने ते ऊर्जा देतात. हे बघा, म्हणजे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड कुठेही जा तुम्ही, असे हिलर्स असतात आणि ते क्विक क्विक हिलिंगसाठी तिथे रेकी पण दिली जाते. ओके, मग आता इकडे वापरली जाते, तर अंधश्रद्धा असेल का सांगा मला? एवढे लोक वापरतात. दुसरं, आता दुसरं सांगायचं झालं तर रेकी फक्त हॉस्पिटलमध्येच देतात असं नाही, तर रेकी अभ्यासक्रमामध्ये पण समाविष्ट केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये रामटेक ते कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे, तिथे रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो. ओके, सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान, त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा रेकी हा सब्जेक्ट आहे. इवन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, इथे सुद्धा रेकीचा कोर्स शिकवला जातो. जर रेकी ही कॉलेजेसमध्ये शिकवली जाते, युनिव्हर्सिटीमध्ये शिकवली जाते, तर आता वाटतं का अंधश्रद्धा असेल? वाटतं का कुणाला? नाही ना? तर समजून घ्यायचंय. ओके, सायंटिफिक आहे. रेचा अर्थ काय होतो? रे म्हणजे जपानी भाषेमध्ये रेकी म्हणजे काय, रे आणि की दोन शब्दापासून बनले. ओके, रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे हिलिंग एनर्जी, म्हणजे आपल्याच सभोवताली जसं सूर्याचा प्रकाश सर्वीकडे आहे, तशीच एक हिलिंग एनर्जी सर्वीकडे आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहे. ओके, चालेल, चला, आता आपण थोडंसं आपल्या रेकीबद्दल, रेकी कुणी शिकायची. ओके, आता रेकी कुणी शिकायला पाहिजे, आपला सिलेबस काय आहे, ते सगळं आपण बघणार आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. आता रेकी नक्की शिकायची कोणी आहे? जस्ट 1 मिनिट हा. दुसरी आपली पीपीटी शेअर करतो. ओके, चला, हे बघा, आता रेकी शिकायची कोणी? तुम्ही इथे आलात तर काही कारण असेल, सगळीकडे युनिव्हर्स काम करतं, तुम्हाला याची गरज आहे म्हणून तुम्ही ऍड बघितली, इथपर्यंत आलायत. ओके, तर रेकी शिकायची कोणाला आहे? तर जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात. जर तुमचं मन सतत विचारांनी भरलेलं असेल, भविष्याची भीती, आर्थिक तणाव किंवा नात्यातील संघर्ष, तर रेकी तुमच्यासाठी एक मानसिक औषधासारखं काम करू शकतं. ओके, दुसरं आहे जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगतायत. म्हणजे तुम्ही समजून घ्या, काही लोक असतात म्हणजे पूर्ण लाईफ दुसऱ्यांनाच देतात, म्हणजे तुम्ही सतत इतरांची काळजी घेतात पण स्वतःला अजिबात वेळ देत नाही, तुमच्यातच एनर्जी राहत नाही.
तर रेकी काय करेल तुम्हाला सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. ओके. ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात. आता डॉक्टर कसे बोलतात सगळं नॉर्मल आहे पण समजत नाही काय झाले, कधी कधी डॉक्टर पण हार मानून देतात, बरोबर की नाही? तर ते तुमचं शरीर सांगतं की काहीतरी बरोबर नाही आहे. आणि अशा वेळेस रेकी काय करते आपल्या रूट कॉजवर काम करते, एकदम मुळापासून काम करते. ओके. दुसरं, ज्यांचं आरोग्य काय करतं सतत बिघडतं, नाही सॉरी, जे लोक वारंवार नकारात्मक लोक ठिकाण आणि प्रसंग ओढवून घेतात, म्हणजे दिवस दिवसच निघतो असा आहे की काही ना काही निगेटिव्ह आपलं ओढूनच घेतो. ओके. आणि तुम्हाला वाटतं की तुमचं नशीब साथ देत नाही, तुम्ही नेहमी चुकीचे निर्णय घेतात, तुम्हाला चुकीचीच माणसं भेटतात. असं कुणी आहे का चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, मी टाईप करा. नेहमी चुकीचेच लोक भेटतात, चुकीच्याच ठिकाणी जातात, असं होतं का कुणाबरोबर? ओके, तर असंही होतं. ओके. सेकंड आहे जे लोक आर्थिक, ज्यांच्या जीवनामध्ये खूप फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे. ओके. जे आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजचा सामना करत आहे, यशच येत नाही किती कष्ट करा. कधी कधी असं वाटतं की मेहनत खूप करतो पण पैसा येत नाही, किंवा आला तरी तो टिकत नाही. ओके. तर रेकी तुमच्या याच्यावरही, मनी ब्लॉकेजेसवरही खूप चांगलं काम करते. अजूनही जे नात्यामध्ये सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख अनुभवतात, कुणासाठी मनापासून कितीही करा, समोरच्याचं, असे आहेत का, किती लोक आहेत? जरा मला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. किती केलं तरी पालत्या घरावर, ते बोलतात ना, पालत्या घरावर पाणी, असं आहे का कुणाच्या लाईफ मध्ये? तर असेही लोक असतात. नॉर्मल आहे. ओके. रेकी खूप छान याच्यावर काम करते, तुम्हाला 5 दिवसात कळणार आहे. ओके. रेकी शिकायची, माइंड पॉवर ही शिकायचे. ओके. जे आध्यात्मिक शांततेची आणि आत्मज्ञानाची वाट बघतात. आता हे आत्मज्ञान काय असतं? आपलं थर्ड आय, इंट्युशन, आणि जे दुसऱ्यांना, आणि असंही कुणी असेल की ज्याच्या जीवनात सर्व परमेश्वराने सगळं काही दिलंय, कसलीच कमी नाही, त्याचे नातेही चांगले आहेत, पैसाही जीवनामध्ये आहे, तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे? मागच्या जन्माचं एखादं पुण्य असेल तर इतरांनाही सर्व्हिस द्यायची आहे. ओके. जे तुम्हाला दिलंय युनिव्हर्सने, स्प्रेड करायचंय. तर ज्यांना दुसऱ्यांची देखील मदत करायची इच्छा असेल, अशा लोकांसाठी ही रेकी खूप काम करते. ओके. चला आपण आता पुढच्या टॉपिक कडे जायचंय. ओके. ओके, जस्ट 1 मिनिट. पुढचा टॉपिक काय आहे तर, जस्ट 1 मिनिट हा. ओके. आता तुम्हाला माहिती आहे का, असे किती लोक आहे की सारखं सारखं आपलं वाटतं की मी खूप आजारी, नेहमीच आजारी पडते, सगळं काही आजार मलाच होतो पण निदान सापडत नाही. तर याचं हा वर्ड तुम्ही कधी ऐकलाय का? सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. स्क्रीन दिसते ना सर्वांना? ओके. चला. ओके. तर हे आहे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. याचं काय होतं, आपलं जे मन असतं तेच आपल्या शरीरावर काम करतं. ओके. आणि याच्यात रेकी कशी काम करते हे बघा. आप आज आपण काय करणार आहे, आज आपल्यापैकी अनेक जण डोकेदुखी, पाठदुखी, पोटात मळमळ, अपचन, थकवा, बरेचसे आजार असतील. ओके. पण काय होतं अशा वेळेस, आपण शारीरिक तपासणी केली तर काहीच सापडत नाही, पण होतं काय तर कळत नाही. तर काय होतं, आता कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये कशी येते माहितीये का? इथून येते. आपण जो विचार करतो तोच खालपर्यंत येतो, आणि त्याच भावना आजाराचं रूप धारण करत असतात. ओके. आलं लक्षात? तर याला बोलतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. परमेश्वराने शरीर जेव्हा जन्म दिला आपल्याला एकदम निरोगी दिला होता की नाही? कुणाला जन्मताच एकदम रोगी बाळ हातात होतं? कधी बघितलंय तुम्ही बाळ जन्मतं तेव्हा कसं असतं, त्याच्या कानात किती क्लिअर असतात, नोज कधी बघितलंय? परमेश्वर बाळ कसं बनवतो? कोणी खराब केलंय? तुमचं शरीर कोणी खराब केलं मला सांगा? तुम्ही स्वतः खराब केलंय. तुमच्या सततच्या नकारात्मक भावना, निगेटिव्ह बिलीफ, आणि त्याच भावना शरीरात काय करतात, आजाराचं रूप घेतात. ओके. होणार आहे 5 दिवसामध्ये, तुम्ही बरंच शिकणार आहे कसं आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं. ओके. म्हणून फक्त रेकी शिकवत नाही तर आपण माइंड पॉवर पण शिकवत असतो. ओके. चल आता आपण पुढची स्लाइड बघूया. ओके. 1 मिनिट. तर आपण या सायकोसेमॅटिक डिसऑर्डरवर पण काम करणार आहे. ओके. चला आता आपण अगोदर काय करणार आहे, आता सिलेबस बघूया, 5 दिवसात आपण काय काय शिकणार आहे. ओके. चला मला 1 मिनिट थांबा, मला बघू द्या मी रेकॉर्डिंग ऑन केली की नाही, जस्ट चेक करू द्या.
नाही तर तुम्हाला संध्याकाळची रेकॉर्डिंग द्यायला लागेल. 1 मिनिट. हा ओके रे. जस्ट 1 मिनिट हा. नाही तर तुम्ही बोलणार सर रेकॉर्डिंग ड्युटी. ओके रेकॉर्डिंग चालू. तर ठीक आहे, हे बघा आता आपण 5 दिवसात काय शिकणार आहे. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि ॲफर्मेशन्स काय असतात, म्हणजे आज आपला पहिला दिवस आहे तर आज आपण शिकणार आहे अवचेतन मन काय असतं, चेतन मन काय असतं, ॲफर्मेशन्स काय असतात. ओके. कारण आपलं माइंड पॉवर नाव आपलं वर्कशॉपमध्ये माइंड पॉवर पण शिकवणार आहे. आणि रेकीमध्ये तुम्हाला सबकॉन्शियस माइंडवर खूप जास्त काम करायचं असतं. उद्या आपण काय शिकणार आहे. उद्या आपण शिकणार आहे रेकी काय आहे, हिस्ट्री ऑफ रेकी म्हणजे कुठून आली रेकी. आता तुम्ही सब्जेक्ट घेतला तर आपण डीप मध्ये जाऊया, उद्या जाऊया. ओके आज नाही शिकवणार. रेकी काय आहे, रेकीचा इतिहास. शक्तिपात, आता शक्तिपात नक्की असतो का याच्यात तुम्हाला अटेनमेंट करून दिला जाईल. ओके. तुमचं बुधवारी सकाळी अटेनमेंट राहणार आहे, शक्तिपात असणार आहे. ओके. तर तुम्हाला मी क्लास संपल्यावर एक ग्रुप जॉईन करायला लिंक देईल, त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, त्याच्यावर टायमिंग वगैरे येईल. तुमचा शक्तिपात करून दिला जाईल. तर त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला. उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करायची आहे. तर तुमचं उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन सुद्धा घेतलं जाणार आहे क्लासमध्येच. ओके. क्लासमध्येच घेतलं जाईल, सकाळी यायची गरज नाही. परवा सकाळी आपला शक्तिपात असणार आहे. नंतरून तिसऱ्या दिवशी आपण शिकणार आहे ओरा काय आहे, 7 चक्र काय असतात, कसे आपल्या लाईफवर काम करतात. आणि रेकीने आपल्याला आपले चक्र सील करायचे. ओके. इथून क्लास संपल्यानंतर कुठे जायचं नाही, दुसरा कोर्स करायची गरज नाही की चक्र माझे बॅलन्स करायचे वगैरे, बरंच शिकवलं जाईल. चौथ्या दिवशी तुम्हाला काय शिकवलं जाईल. चौथ्या दिवशी तुम्हाला शिकवलं जाईल असं पेंडुलम डाउजर असतं, हे कसं काम करतं, छोटे छोटे आजार पण दूर करतं. जे तुम्हाला अदर सिम्बॉल म्हणजे अदर सिम्बॉल्स कशासाठी, हेल्थसाठी, वेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी, स्ट्रेससाठी असे काही पॉवरफुल झिबू सिम्बॉल सुद्धा शिकवले जाणार आहे. ओके. शेवटच्या दिवशी तुम्हाला शिकवलं जाईल की एनर्जी बॉल कसा बनवायचा, रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस आणि आर्थिक समृद्धीसाठी एक मनी मंत्र आपण दिला जाईल. ओके. तर असा 5 दिवसाचा आपला सिलेबस असणार आहे. ओके. चालेल. ओके चला. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, तर सिलेबस कसा वाटला. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय, कमिटमेंट द्यायची. काय कमिटमेंट द्यायची, मला प्रॉमिस नाही करायचं. ओके. प्रॉमिस आपण दुसऱ्यांना करतो, कमिटमेंट स्वतःशी करतो. काय की मी 5 दिवस काय काय पाहिजे मला, तुम्हाला कोर्स फ्री आहे बरोबर. तर मला काय पाहिजे तुमचं फक्त, आता बघा काय पाहिजे. एक दीर्घ श्वास घ्या बरं, सगळ्यांनी आपण प्रॅक्टिकल करू, थोडे थोडे प्रॅक्टिकल पण आपण घेत जाणार आहे. ओके. माइंड पॉवर. चला एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. ओके. परत घ्या एक. सोडा. चला. आता ग्रुपमध्ये असं कोणी असेल तर त्याने हँड रेज करा की तो हे गेलेले 2 श्वास परत आणून देईल. असं शक्य आहे का. नाहीये. तर फक्त 5 दिवस 5 तासाचे श्वास द्यायचे, इन्व्हेस्टमेंट करायची. ओके. तुमचा फक्त 5 दिवसाचा 5 तासाचा वेळ द्यायचा आहे आपलं. तुमचं लाईफ कसं बदलायचं याची गॅरंटी माझी, फक्त तुम्हाला कमेंटमेंट करायची. ओके. तर आता कोण कोण रेडी आहे चॅट बॉक्स मध्ये सांगा. मी टाईप करा बरं, बघूया खरंच 5 दिवस किती पॉवरफुल सिलेबस आहे, खूप छान आहे. ओके. फ्रीचे काही पैसे वगैरे नाही. ओके. कोण कोण रेडी आहे मला बघू द्या. ओके ओके. थँक्यू थँक्यू सविता. ओके. ओके चालेल, व्हेरी गुड. हे माझ्यासाठी नाही करत आहे तुम्ही, तर तुमच्यासाठीच करताय. ओके. चला सगळे रेडी, व्हेरी नाईस. खूप पॉवरफुल आपला सिलेबस असणार आहे. ओके. चला थँक्यू सो मच. आपण आता पुढे वळूया. ओके. चला. ओके. जस्ट 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट. आपल्या ग्रुपमध्ये जरा मी गॅलरी व्ह्यू करतो. 1 मिनिट. कोणी ओल्ड ओल्ड स्टुडंट आहे का ज्याने अगोदर क्लास केला होता. हँड रेस करा, कोणी आहे का. अ, तिथे डिजिटल हँडरेज असेल, नाहीये. ओके चालेल. प्लीज ज्यांचे व्हिडिओ बंद आहे व्हिडिओ ऑन करून घ्या. कसं होतं, खरंच मनापासून शिकवते आणि खूप इम्पॉर्टंट आहे हे नॉलेज, दुसरीकडे भेटत नाही. आणि व्हिडिओ जर बंद असेल ना, खरंच आपण काय करतो, मल्टीटास्किंग करतो, मग बाकीचे कामं करतो, लक्ष लागत नाही. खरंच याची खूप व्हॅल्यू आहे. ओके. जर कोणी जुने स्टुडंट असते तर सांगितलं असतं, खूप व्हॅल्युएबल कोर्स आहे हा. म्हणजे खूप तुम्ही विचार नाही करणार. 5व्या दिवशी तुम्हीच मला सांगणार की सर खरंच असं कुठे भेटलं नाही. ओके. कारण आता माझे 1000 एक स्टुडंट झाले जवळचे. ओके. सर्वांचे अनुभव मी म्हणून सांगतो. आणि काय करायचं, शक्य असेल तर वही पेन जवळ ठेवायचं, कारण आपण लिहितो ते लवकर डोक्यात जातं. ओके. खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके. नोट डाऊन करून घ्यायचंय. बाकी
माझं शिकवण्याचं काम आहे, जितकं आत्मसात करायचं तुमच्यावर आहे. ओके, चालेल. चला आता मी तुम्हाला आता सांगतो करायचं काय. आता हे बघा, हम्म, काय आपल्याला का करायचं आहे सगळं हे बघा. द बेस्ट गिफ्ट इन अ लाईफ इज अ सेकंड चान्स. जेही हे बघा, तुम्ही सगळे इथे जॉईन झाल्यात, साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही कुठे ना कुठे लाईफमध्ये फसलेले आहेत. उगीच कोणी इकडे सगळं जर ऍड असते फ्री तर कोणी पण आलं असतं. नाही, सिलेक्टिव्ह लोकच येतात. कशासाठी? खरंच तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. ओके, तर काय करायचं आहे, आजपर्यंत जे झालं ते झालं. जीवनात जसे लोक आले ते आले, जसे तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग केली ती केली. पण आता इथे आलाय तर स्वतःला दुसरा चान्स द्यायचा आहे. ओके, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज सेकंड चान्स. तर काय करायचं आहे, आज आहे 28 जुलै. मनात ठरवून घ्या की आता तुम्ही तुमच्या जीवनात सेकंड चान्स द्यायला रेडी. ओके, तुम्हीच तुम्हाला गिफ्ट द्यायचंय. दुसऱ्या बाहेरून येईल, आपण अपेक्षा करायची, आपण नाराज होतो, परत नकारात्मकतेचं चित्र तयार होतं. ओके, चालेल. तर आता बघा, व्हॉट आर टॉप 10 रिस्पॉन्सिबिलिटीज इन युअर लाईफ. आता जर उदाहरण द्यायचं झालं तर काय असणार आहे. आता कोण आहे असं ज्याच्यावर खूप जबाबदार आहे. बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपल्यावर असतात. ओके, कुणाचं मुलीचं लग्न असेल, शाळेत चांगलं ऍडमिशन करायचं असेल, घराचे हफ्ते असतील, किती किती काम आहेत. तर याच्यामध्ये आता समजा जर तुमच्या जीवनाच्या 10 एक जबाबदाऱ्या असतील, तर तुम्ही स्वतःला किती नंबरवर ठेवतात अशा वेळेस? मग सांगा मला. आता चॅट बॉक्समध्ये सांगा तुमचा. एवढ्या सगळ्यामध्ये घरात सगळ्यांसाठी करतात, तर तुम्ही तुमचा नंबर कितवा येतो याच्यामध्ये सांगा. पहिली प्रायोरिटी कुणाला देतात ह्या जबाबदाऱ्यामध्ये? स्वतःला. सेकंड लास्ट. ओके. अजून गायकवाड सर लास्ट. ओके. अजून नेक्स्ट महेश सर लास्ट. हे बघा कसं आहे, लक्षात घ्या. लास्ट लास्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कसं आहे ना, लक्षात घ्या, तुम्हाला जबाबदाऱ्यामध्ये पहिला स्थान तुम्हाला द्यायचं आहे. विमानात प्रवास केल्यावर काय सांगतात की ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाला तर मास्क आधी स्वतःला लावा आणि मग मुलांना लावा. स्वतःची काळजी नाही घेतली तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेणार आहे का? मला मान्य आहे, आपलं घरच्यावर प्रेम आहे, ती आपली फॅमिली आहे, ती प्रायोरिटी आहे. पण जर तुम्ही लक्ष दिलं नाही, तुमचे सगळे चक्र खराब आहेत, तुमच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष आहे, काय होणार तुम्हाला? मला माहिती आहे, आपल्याला जास्त करून हेल्दी का राहायचं असतं. जास्तीत जास्त आपल्या मुलाबाळांची सेवा करायची, लक्ष द्यायचं, पॅरेंट्सकडे लक्ष द्यायचं. पण हे सगळं करताना आपण स्वतः कुठे? तर काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला प्रायोरिटी द्यायची. ओके, आलं लक्षात? ओके. ओके, जस्ट वन. तर याच्या पुढे लक्षात ठेवायचं की प्रायोरिटी आपल्याला स्वतःला द्यायची आहे. ओके, चला, ठीक आहे. ओके, चला आता आपण काय शिकणार आहे, सबकॉन्शियस माइंड. आता आपला सब्जेक्ट काय आहे, सबकॉन्शियस माइंड. लक्षात घ्या, रेकी शिकताना सबकॉन्शियस माइंडवर काम करणं खूप गरजेचं असतं. ओके, आता काय असतं सबकॉन्शियस माइंड, काय असतं कॉन्शियस माइंड, आपण थोडंसं डीप मध्ये शिकूया. ओके, तर ते दोन असतात बघा, एक असतं कॉन्शियस माइंड, एक असतं सबकॉन्शियस माइंड. आणि कॉन्शियस माइंड फक्त आपला दिवसभराचा 10%च यूज करतं, आणि सबकॉन्शियस माइंड काय करतं, इलॉजिकल काम करतं. म्हणजे कसं, आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. ओके, प्लीज ज्यांचे व्हिडिओ बंद आहे एकदा ऑन करून घ्या, म्हणजे मला पण थोडी एनर्जी भेटते. ओके, नाही तर तुम्ही बसले काय फायदा आहे का? चला, आता बघा, मी साधंसं उदाहरण देतो. ओके, आता कॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे की तुम्ही लॉजिकली बसले तिथे की हे सर शिकवत आहेत, माझ्यासमोर मोबाईल आहे, आता कुणाचा व्हॉट्सअप मेसेज आला चेक करते, घरात कुणी आहे का, तर लॉजिक, तुम्ही लॉजिक लावताय लॉजिकली. पण सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन इलॉजिकली काम करतं. आणि आज तुम्ही जे काही आहे सबकॉन्शियस माइंडचाच परिणाम आहे. ओके, आता साधं सोपं सांगतो. खरंच तुम्ही अशा आहेत का? जर कधी तुम्ही ध्यानाला बसले, मेडिटेशन केलं, तुम्हाला समजेल ही जी तुमची पर्सनॅलिटी आहे ही तुमची आहे का, की कुणी दुसऱ्याने दिली आहे? सांगा मला. आता आपण भारतात तुमची पर्सनॅलिटी अशी. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, आता मी कुणाला घेऊया आपण, शरायू मॅम, तुम्ही अनम्यूट करता एक मिनिटं. शरायू भगत मॅम, तुम्ही अनम्यूट करता का? मी तुम्हाला विचारतो. ओके, चला, छोटे छोटे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल पण घेऊ. ओके, हा, माईक ऑन केला मॅम? हो केला. ओके मॅम. मॅडम आता मला तुम्ही सांगा, जस्ट 1 मिनिट, हा, मी स्पीकर घेतो. तुम्ही कुठून आहे मॅडम? मी मुलुंड, मुंबई.
अच्छा, मुलुंडमधून आहे. ओके मॅडम, आता मला माहिती नाही तुमचा स्वभाव कसा आहे. ओके, रागीट असेल, प्रेमळ असेल, चिडचिडा असेल, समजूतदारीचा असेल, ऍडजस्ट करून घेणारा असेल, नाही तर नाही ऍडजस्ट करून घेणारा असेल. ओके, आता तुम्ही एक कल्पना करा की जेव्हा तुम्ही लहान होत्या, समजा तुम्ही 2 वर्षाच्या असताना कोणी अमेरिकेचं कुटुंब तुम्हाला दत्तक घेऊन चाललं गेलं होतं. कल्पना करायची. ओके, आज तुम्ही आजच्या घडीला तुमची ही जी पर्सनॅलिटी आहे ही अशीच असते का, की तुम्ही टोटल बदललेले असतात? काय वाटतं तुम्हाला? बदल बदललेली असेल. बदललेली असेल. हे जे तुमचं मनात भावना आहे, तुमचा स्वभाव आहे, काय आहे, ते काय आहे? सबकॉन्शियस माइंडचा, म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला काय केलं आहे, तुमच्या ब्रेनमध्ये फिट केलंय, तसे तुम्ही वागतात. ओके, आता कोण करतं आपलं 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 जीवन कोणी असं बनवलंय? साधी सिंपल गोष्ट आहे. आता बघा, जास्त करून आपलं सबकॉन्शियस माइंड कोण चेंज करतं, म्हणजे आपली प्रोग्रामिंग कोण करतं? सगळ्यात जन्म घेतो तेव्हा पॅरेंट्स करतात. म्हणजे वारंवार तेच तेच, जास्त करून पॅरेंट्स नकारात्मकच बोलतात. ओके, जुने पॅरेंट्स बघायचे, आताचे पॅरेंट्स तर खूप लाड करतात मुलांचे. ओके, कसे असेल तरी माफ करून देतात. तर निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह त्यांना अफर्मेशन द्यायचे. किंवा आता बघा, तुम्ही तुम्ही सगळे लोक टीव्हीवर सिरियल्स बघतात. कशा सिरियल असतात? प्रत्येक अशी एक तरी मराठी सिरियल आहे का ज्यांच्या कुटुंबाचं प्रेमळवालं कुटुंब आहे? सगळ्यात काही ना काही नोकझूक, सास बहू, बरोबर की नाही? सेकंड कोण आपलं फीड करतं ब्रेन? पॉलिटिशियन्स लोक करतात. ओके, तर आपण जे काही आहे, किंवा तुमचे मित्र परिवार असेल, तर तुम्ही स्वतः तुमचं कधी ऐकलंय का डोळे बंद करून की तुम्ही खरे कसे आहात? तर हा सगळा परिणाम आपल्या सोसायटीचा असतो, आपल्या देशाच्या लोकांचा असतो. तर आपलं खरं कोण आहे रूप कळत नाही. तर पुढे जाऊन तुम्हाला खूप कळणार आहे. ओके, की कोण रिअल सेल्फ आहे तुम्ही. खरंच बाहेरचे लोक बोलल्याने तुमचं लाईफ खरंच तशी होते का? तर हळूहळू आपण शिकणार आहे. ओके, तर आपल्याला सबकॉन्शियस माइंडवर खूप चांगलं काम करायचं आहे. तर सबकॉन्शियस माइंड काय करतं? जर तुम्ही त्याला यूज करायचे शिकले, तर काय होणार माहितीये का? तुम्ही ऐका, अलादीनच्या चिराग सारखा काम करतो. ओके, जे तुम्हाला पाहिजे ते तो मिळवून देतो. तर तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे. ओके, हा ऍक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शनचा भाग असतो, पण रेकीमध्ये तुम्हाला यूज करायचाच असतो. ओके, तर हे बघा, हे जो वरचं दिसतं तुम्हाला ग्लेशियर, हा वरचा फक्त छोटा दिसतो आपल्याला, पण तो डीप खाली किती असतो, तर त्याला बोलतात सबकॉन्शियस माइंड. ओके, तर आता यांच्यातलं मुख्य अंतर काय असतं? सिंपल आहे. कॉन्शियस माइंड तर्कशक्तीने काम करतो, सबकॉन्शियस माइंड स्वतःहून कार्य करतो. लॉजिकल माइंड म्हणजे कॉन्शियस माइंड हळू गतीने काम करतं, तर अवचेतन मन तीव्र गतीने काम करतो. म्हणजे त्याचे काही सीमाच नसते, लाईटच्या स्पीडपेक्षा पण फास्ट तो काम करत असतो. ओके, स्मरणशक्ती, आपत्कालीन स्मरणशक्ती आणि सबकॉन्शियस माइंडची दीर्घकालीन स्मरणशक्ती असते. ओके, म्हणजे लिटरली जन्मोजन्माचे पण मेमरीज घेऊन येतात. आता काही लोकांच्या जीवनात खूप प्रॉब्लेम असतात, काही काही स्वप्न परत पडतात, ते मागच्याच कुठल्या लाईफ मधून ते घेऊन आलेले असतात. तर सबकॉन्शियस माइंडला काहीच लिमिट नसतं. ओके, तर आता मला सांगा तुम्ही, आता आपल्या डोक्यामध्ये कोणाला आज याचा आन्सर कोणी सांगू शकेल का? आपण बघूया. ओके, एका दिवसामध्ये आपल्या माइंडमध्ये किती विचार येत असतील? सांगा मला. चला, चॅट बॉक्स मध्ये टाका, किती येतात? अंदाज काही? किती विचार येतात आपल्या डोक्यामध्ये एका दिवसामध्ये, 24 तासामध्ये? माहिती आहे कुणाला आन्सर? काही अंदाज लावा तुम्ही. मल्टिपल, अनेक, नो लिमिट आहे. ते बघा, संजना मॅम बोलले आहेत 60,000. तर ऍव्हरेजली 60 ते 7,000 विचार आपल्या मनात येतात. ओके, 60 ते 70,000 ऍव्हरेज आहे, स्टडी केलाय सायंटिस्टने त्यानुसार. तर 60-70 हजार विचारांमधून काय वाटतंय, किती टक्के विचार आपल्या कामाचे असतील? किती टक्के विचार पॉझिटिव्ह असतील? तर त्याच्यातले फक्त 5 ते 10 टक्केच विचार खरंच पॉझिटिव्ह असतात, आपल्या कामाचे असतात. इतर सगळे विचार हे निगेटिव्हच असतात आणि आपल्या काहीच कामाचे नसतात. आणि कुठे ना कुठे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर लेवलवर ते काम करत असतात. ओके, तर आता तुम्हाला एक मी मंत्र देतो, आणि नोटबुक पेन घेऊन बसत जा. ओके, खूप कामच आहे. ओके, आता मी तुम्हाला एक मंत्र सांगतो. जर असे नकारार्थी विचार मनात आले सारखे सारखे, तर काय बोलायचं तुम्ही त्यांना? अं, काय बोलायचं? हे बघा, एक मंत्र आहे ते. हे बघा, जर तुम्ही कधी कधी नोटीस केलं, तर काय मंत्र आहे? जस्ट शटा, थँक यू, आय डोंट नीड यू.
ओके. जस्ट असं अनवॉन्टेड विचार आला तर जस्ट शट अप, थँक्यू, मला तुझी गरज नाहीये, तू निघून जा. ओके, लिहून घ्या. ओके, चला. आता बघा तुम्ही, माझ्या मनात आता मी एवढ्यांचा वेबिनार घेतोय, माझ्या समोर एवढे लोक बसले आहेत, कोणी कुठून असेल, कोणी कुठून असेल माहिती नाही. माझ्या पण मनात विचार येत असेल की नाही, मी यांना सगळ्यांना शिकवू शकतो का, माझं ऐकतील का, बरोबर की नाही. असे थॉट मी पण तर मनुष्यच आहे, नॉर्मल येत असतील. तेव्हा काय मंत्रा बोलतो, हाच बोलतो काय, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. आणि नेहमीच काम करतो. ओके, खूप छान आहे. ओके, तर खूप चांगला आहे. तर हा वापरत जायचा दैनंदिन लाईफमध्ये. ओके, असे खूप मंत्र देणार आहे मी तुम्हाला पुढे. ओके, तर हा मंत्र तुम्हाला वापरायचा आहे. ओके, आणि हळूहळू प्रॅक्टिस करायची, सराव करायचा. ओके, आता सेकंड चान्स ठरवलंय, तर सेकंड चान्स आपल्याला घ्यायचाच आहे स्वतःवर. ओके. ओके, चला. ही होपोनोपो प्रेयर आहे, हा वेगळा विषय, मी तुम्हाला नंतरून पुढच्या बॅचमध्ये शिकवेल. ओके, पुढच्या बॅचमध्ये नाही, याचा सेपरेट क्लास असतो होपोनोपो प्रेयरचा. तर ते खूप सुंदर असतं. त्याच्यात फक्त काही चार वर्ड बोलायचं असतात की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. म्हणजे कसं, कधी कधी एखादी आपल्याला आहे, जी काही स्वप्न असतील, काही डिझायर असतील, त्याच्यासाठी आपण कधी प्रयत्न करायला कमी पडतो, कुणाला माफ करायला कमी पडतो, तर अशा वेळेस हे शब्द वापरायचे असतात. हे आपण नंतरून एक दुसरा कोर्स घेऊ, याच्यासाठी मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, चालेल. आता काय करायचं आपल्याला, सबकॉन्शियस माइंड ट्रेन करण्यासाठी तीन गोष्टी लागतात. ओके, याच्यासाठी तीन गोष्टी काय लागतात, ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या तीन गोष्टींनी तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं आणि खरंच ते जे हवं ते मिळवून देतं. ओके, जे हवं ते. आता आपला मला वाटतं फ्युचरमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पण नेक्स्ट वीकमध्ये कोर्स असेल, त्यात तुम्हाला मी नीट सांगेल. आताही बरंच काही सांगणार आहे. ओके, हे काही कमी नॉलेज नाही आहे, त्यातलंच बेसिक आहे. ओके, तर याचा काय करायचं आपल्याला, मी तीन गोष्टी सांगितल्या, ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन्स. ॲफर्मेशन्स म्हणजे काय, वारंवार एक शब्द बोलायचा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, आपल्याला त्या दृश्यांची कल्पना करायची आहे. मेडिटेशन तुम्हाला सांगायला नको, आपण मेडिटेशन एक वेगळा सब्जेक्ट आहे, आपण तो उद्या तुमचं 5 लाख मेडिटेशन आहे, तेव्हा तुम्हाला समजेल मेडिटेशन कसं असतं. ओके, गायडेड मेडिटेशन घेऊया. तर ॲफर्मेशन्स काय, तर सकारात्मक वाक्ये जी आपले मन आणि अवचेतन मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर प्रभाव टाकतात. योग्य ॲफर्मेशन्स मेंदूचे न्यूरल नेटवर्क सुधारते आणि आत्मविश्वास वाढवते. रिकी, माइंड पॉवर आणि ध्यान यासोबत ॲफर्मेशनचा वापर केल्यास अत्यंत प्रभावीपणे परिणाम दिसून येतात. ओके, चालेल. आता मी तुम्हाला सांगतो. ओके, तर हे त्याचं न्यूरोसायन्स आहे, म्हणजे आपल्या माइंडमध्ये खूप सगळ्या ब्रेनच्या वायरिंग्स आहे. ओके, तर ह्या न्यूरोसायन्स काय करतात, ॲफर्मेशन दिल्याने ते खूप चांगल्या पद्धतीने सिंक्रोनाइज होतात. ओके, तर तुम्ही कुठे जा, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, कुठली मोठी युनिव्हर्सिटी घ्या, वैज्ञानिक याच्यावर नेहमी काम करतच असतात. ओके, प्रूव्हन टेक्निक्स आहे. आता पॉवर ऑफ अफर्मेशन्स, आता थोडंसं तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवतो, म्हणजे थोडं इंटरेस्ट येईल. ओके, आता हे आहे डॉक्टर मसारो इमोटो. ओके, हे जपानचे रिसर्चर आणि डॉक्टर आहे. ओके, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ओके, मी पण गुगलवरूनच घेतलंय. आणि यांनी बरेचसे पुस्तकं पण लिहिले आहेत, असं द हिडन मेसेज इन वॉटर, मेसेज फ्रॉम वॉटर. तुम्हाला मी कधी शक्तिपात झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ना पाणी चार्ज करायला शिकवेल. ओके, पाण्याची चव तुम्ही देखील चेंज करू शकतात. ओके, तुम्हाला मी तेव्हा अन्न पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे. ओके, तर हे आहेत यांचे एक असे पुस्तक आहेत. ओके, तर आपल्याला पण हा प्रयोग करायचा आहे. यांनी काय केलेलं एकदा, एक शिजवलेला भात घेतला आणि 3 बरण्यांमध्ये भरला, सेम भात. आणि एकावर चिठ्ठी काय लिहिली, लव, एकावर लिहिलं नथिंग, तिसऱ्यावर लिहिलं हेट. आणि काय करायचे, रोज येऊन ज्याच्यावर लव लिहिलं त्याला काय बोलायचे, तू खूप चांगला आहे, लोकांमुळे, तुझ्यामुळे लोकांचं आरोग्य सुधारतं, तू लोकांना खूप हेल्प करतो, तू खूप चांगला आहे, वगैरे वगैरे, रोज अफर्मेशन द्यायचे. मग ते हेट कडे जायचे आणि तिला बोलायचे की हा, तू जो भात आहे तो खूप खराब आहेस, तुझ्यामुळे लोकांना वेगवेगळे आजार होतात, तुझा या लाईफमध्ये, या युनिव्हर पृथ्वी तलावर तुझा काहीच उपयोग नाही, तू खराब आहे. तर असं त्याला अफर्मेशन द्यायचे. आणि जो तिसरा नथिंग आहे त्याला इग्नोर केलं, म्हणजे टाकूनच दिलं, त्याला काही बघितलंच नाही, फक्त दुर्लक्ष केलं. ओके, आणि काय झालं, काही दिवसांनी तो जो लव ज्याच्यावर लिहिलं अफर्मेशन द्यायचे, काही दिवसांनी सेम भात एकाच वेळेस लव वाला जो भात आहे तो त्याने
आपला ताजेपणा टिकवला. ज्याच्यावर हेट लिहिलं होतं तो खराब व्हायला लागला, आणि सगळ्यात जास्त खराब कुठला झाला? नथिंग वाला झाला. ओके. तर समजून घ्या तुम्ही, हे ऍफर्मेशन जे असतात ते फक्त सजीव लोकांवर नाही तर निर्जीव वस्तूवर सुद्धा प्रभाव पाडत असतात. एव्हरीथिंग इज एनर्जी. मी वेबिनारच्या स्टार्टिंगला बोललो, एनर्जीच्या युगामध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणजे आजपासून फक्त आपण नाही, तुमच्या मोबाईलमध्ये एनर्जी आहे, घरामध्ये एनर्जी आहे, पेन वापरतात त्याच्यात एनर्जी आहे, वहीमध्ये एनर्जी, सगळी एनर्जी आहे. ओके. आपण आपल्या पुस्तकांना लात लागल्यावर लगेच पाया का पडतो? पूर्वजांनीच सांगितले नाही, किती जुनी परंपरा असेल, लाखो वर्ष. एनर्जी त्याच्यात, म्हणून आपण पडतो. नाही तर निर्जीव पुस्तकाचं आपण करू का? बरोबर की नाही? प्रत्येकात एनर्जी असते. तर आता या एक्सपेरिमेंट वरून काय ओळखायचं? बघा तुम्ही, ज्याला जसं ऍफर्मेशन द्यायचं ती व्यक्ती त्या जीवनात तशीच बनतो. ओके. जसं तुम्ही एखाद्याला नेहमी मोटिवेट केलं घरच्या एखाद्या सदस्याला, तो तसाच बनतो. एखाद्याला तुम्ही पहिल्यापासून बोलले तू काही कामाचाच नाही, तुझं काही खरं नाही, तुझ्याकडून होणार नाही, तर ती व्यक्ती तशीच होते. ओके. आणि सगळ्यात जास्त व्यक्ती कुठली खराब होते माहितीये? कोणती एकदम वाईट वाटतं त्याला, ती व्यक्ती असते ज्याला इग्नोर करतात. बघा, कधी कधी एखादी व्यक्ती अशी असते, ऑफिसमध्ये कामाला गेला त्या व्यक्तीकडे सगळे दुर्लक्ष करतात. घरात एखादी व्यक्ती असते, तिच्याकडे कदाचित तुम्ही त्यातले असाल, की नेहमी दुर्लक्ष होतं, आणि काय होतं? अशी व्यक्ती सगळ्यात जास्त खराब होते. तर लक्षात घ्यायचंय की ऍफर्मेशन्स खूप कामाचे, आणि आपल्या मुलांबरोबर, फॅमिली बरोबर बोलताना खूप केअरफुली तुम्हाला बोलायचं आहे. ओके. चालेल. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तर हे असं, यांचं तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, तर असं खूप कामाचं आहे. ओके. चला, आपण जस्ट 1 मिनिट, हा, पुढची स्लाइड बघूया आपण. ओके. तर हे बघा, यांनी काय केलं होतं, पाण्याला सुद्धा अफर्मेशन दिले, जे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी शिकवणार आहे, पाणी चार्ज करायचं. तर त्यानं पाण्याला असं एक सेम पाणी घेतलं वेगवेगळ्या ग्लासात, आणि त्याला गोठवलं, आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ज्याला प्रेमाचं बोलले होते, तर असा स्नोफ्लेक्स त्याचा तयार झाला. याचे क्रिस्टल्स, ज्याला हेट लिहिलं, वाईट बोलले, त्याचा शेप चेंज झाला. ज्याला इग्नोर केलं त्याचा शेप सगळ्यात जास्त खराब झाला. तर ही सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे. ॲफर्मेशन्स खूप जास्त काम करतात. ओके. आलं लक्षात? चला. आता आपण परत एक प्रॅक्टिकल घेऊ. आता चला, शराई मॅमचं झालं. आता दुसरं कोणी आहे का ज्याच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आहे? प्लीज हँड रेज करा, की सध्या खूप लाईफमध्ये प्रॉब्लेम, सध्या खरंच खूप गरज आहे तुम्हाला. कुणी आहे का सतत आजारी असतात? कोण आहे? अर्चना मॅम, प्लीज अनम्यूट करा तुम्ही. ओके. ओके. हँड रेज नाहीये तुमचं, मला दिसत नाही. ओके. चला, सविता मॅम. ओके, सविता. सविता मॅमने हात वरती केला, त्यांना आपण अनम्यूट करा तुम्ही 1 मिनिट. ओके. हा, करा, अनम्यूटचं बटन आहे तिथे बघा. हा, केलं सर. केलं? ओके, थांबा, मी हा. जरा चेंज करतो. आता बघा, सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. आता तुम्हाला काय करायचं ना मॅम, सबकॉन्शियस माइंड आपण जे बोलतो तसंच लाईफमध्ये होतं. आता समजून घ्या, मी सबकॉन्शियस माइंड आहे. ओके. प्रॅक्टिकल सगळ्यांनी बघून घ्या. हा मॅडम, मला एक एक करून तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सांगा बरं, हळूहळू. पहिला प्रॉब्लेम काय? मी आजारी पडते, माझ्या पोटाचे ऑपरेशन झाले नाही, तो. हळूहळू सांगा. पहिलं एक सांगा, पहिलं पहिलं सांगा. हा, मी आजारी पडते. तथास्तु, तथास्तु, असंच होऊ दे. पुढचा प्रॉब्लेम बोला. पुढचा नाही, प्रॉब्लेम. झालेत खरंच, माझे ऑपरेशन झाले तो. ओके. पुढचा प्रॉब्लेम. मला राग येतो जास्त. तथास्तु, असंच होऊ दे, याच्या पुढे असंच होऊ दे, तुम्हाला खूप राग येऊ दे. पुढचा प्रॉब्लेम. आणि आता सध्या माझं पोट दुखतंय. तथास्तु, तुमचं पोट असंच दुखू दे, असंच दुखू दे, असंच दुखू दे. ओके. थँक्यू. तुम्ही असंच थांबा बरं का, अनम्यूट नका हो प्लीज. तर लक्षात घ्या, तुम्ही जसं बोलाल सबकॉन्शियस माइंड बोलतो, तथास्तु, असंच होऊ दे, असंच होऊ दे. आलं लक्षात? मॅडम तुम्ही ना आता कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, असं होऊ नये. तोच तथास्तु वगैरे तुमच्या जीवनामध्ये 1 मिनिट थांबा तुम्ही. जाऊ नका, नाही तर मला ना ती प्रोसेस रिव्हर्स करायला लागेल. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. ओके. 1 मिनिट थांबा. ओके. आता तुम्ही पटकन असं वाचून घ्या. चला वाचा बरं, मराठी येतं ना तुम्हाला वाचता? चला वाचा. हो, येतं ना. पहिलं माझं पहिलं शरीर वाक्य वाचा. माझं शरीर दररोज हा. मजबूत आणि निरोगी होत चाललंय.
तथास्तु तथास्तु असंच होऊ द्या मॅडम तुमच्या जीवनात पुढे मला एवढं बारीक मोठं दिसत करतो होतं मी. बरं का, पण नाही. माझ्या मागे बोला, मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. तथास्तु तसंच हो तुमच्या जीवनामध्ये. हा. अं, मी प्रेम मी आणि प्रेम समजूतदारपणाने नातेसंबंध अनुभव करते. मी प्रेम आणि समजूतदारपणाने नातेसंबंध अनुभव करते. तथास्तु मॅडम तुमच्या जीवनात असंच होऊ द्या. ओके. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्यांचा आदर करते. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्याचा आदर करते. तथास्तु तसंच हो तुमच्या जीवनात याच्या पुढे तसंच होणार आहे, तसंच होणार आहे. ओके. पाचवं आता, मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. तथास्तु तुमच्या जीवनात याच्या पुढे असंच होणार आहे, असंच होणार आहे. ओके. शेवटचं, माझं आयुष्य समृद्ध माझं आयुष्य सम- समृद्ध आणि समाधानकारक आहे. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. तथास्तु मॅडम असंच होणार आहे, याच्या पुढे असंच होणार आहे. आता बोला, मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते. तथास्तु तथास्तु हेच तुमच्या आयुष्यात होणार आहे, हेच होणार आहे, असंच होणार आहे. ओके. तर लक्षात घ्या. चला, तुम्ही जे जे निगेटिव्ह मी तथास्तु बोललो सगळं गेलं. ओके. ते कट 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 डिलीट डिलीट झालं. ओके. मी तुम्हाला सांगेल तो वर्ड पण कसा बोलायचा. ओके. तर लक्षात घ्या तुम्ही. आलं लक्षात तुम्हाला सबकॉन्शियस माइंड हो. कसं काम करतं? चला, सांगा, तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाईप करा बरं. येस टाईप करा, समजलं असेल तर वाय टाईप करा, हो टाईप करा. आलं लक्षात कसं आजपर्यंत तुमचं आयुष्य कोणी बनवलंय? तुम्ही बनवलंय. ओके. बदलायचं आपल्याला आहे. ऍग्री ना आता? चला, सगळे ऍग्री झाले. चला, थँक्यू सो मच. होणार आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे, मला माहिती आहे. जेव्हा मला तुम्ही फेसबुकवर ऍड बघितली, ग्रुपला जॉईन झाले ना, खूप लोकांनी केलं, सर मला झोपेचा प्रॉब्लेम आहे, दूर होईल का? सर मला हा प्रॉब्लेम आहे. कुणी नातेसंबंधच खराब आहे. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ओके. खूप चांगल्या चांगल्या ट्रिक्स देणार आहे. तर सविता मॅम, पॉझिटिव्ह बोलायचं आहे. एक मंत्र लक्षात घ्यायचा आहे, रोज सकाळी बोलायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. जे तुम्ही बोलणार तेच होणार. ओके. ॲफर्मेशन्स खरंच असे काम करतात. आणि जे बोलाल तसंच होतं, हा सबकॉन्शियस माइंडचा थंब रूल आहे. ओके. तर प्रत्येक विचार करताना खूप मोजून मापून आपल्याला बोलायचं आहे. ओके. आलं लक्षात? तर आपल्याला माइंडची रिप्रोग्रॅमिंग करायची. ओके. आणि रेकी याच्यामध्ये कशी काम करते, सिम्बॉल्स कशी काम करतात ते पण तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि समजून घ्या तुम्ही, मी तुम्हाला एक सांगतो. अ, जितके पण इंडियामध्ये कोच आहेत ना, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असतील, खूप काही असतात. आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे 1 मिनिट. तुम्हाला माहिती आहे, आता आपल्या इंडियामध्ये पण खूप कोचिंग इंडस्ट्री वाढते. तर जितके पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोच असतील, आकाशिक रेकॉर्ड असतं, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे लोक मागच्या जन्मात जाऊन दाखवतात, हिप्नोसिस असेल, जितकेही मोठे मोठे कोचेस आहेत, मी खूप लोकांशी जॉईन आहे. ओके. तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक कॉमन आहे. काय कॉमन आहे माहिती आहे? त्यांची सुरुवात रेकीपासून झाली. म्हणून रेकी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या पुढच्या ज्या लाईफ तुम्ही ज्या ऊर्जा बघणार आहेत, भविष्यात स्टडी करणार आहेत, सर्वांचा पाया ही रेकी आहे. असा कोणता कोचच भेटला नाही की 90% कोचेसने अगोदर रेकीच केली. कशासाठी? ती सर्व चक्रे संतुलित करते. ओके. आता मी पण सुरुवातीला अगोदर रेकीतच आलो, नंतर हळूहळू EFT टॅपिंग केलं, NLP प्रॅक्टिशनर, हिप्नोसिस, अशा बऱ्याचशा गोष्टी. तर सर्वांचा मूळ पाया बेसिक हा रेकीच असतो. कारण ती रूट कॉजवर काम करते, आपल्या चक्रासवर काम करते. जसं जसं आपलं मणिपूर चक्र, रूट चक्र असे ऍक्टिव्हेट होतात, थर्ड आय चक्र, तर वेगवेगळ्या आयडियाज येतात, वेगवेगळ्या ऊर्जा भेटतात. तर रेकी खूप पॉवरफुल आहे. ओके. तर रेकीला तुम्ही नेग्लेक्ट करून नाही चालू शकत. हा खूप बेस असतो. म्हणून घ्यायला फी लेवल 1 ची आपण, मी 3,000 फी ठेवली तरी पण लोक येतात. ओके. तसं काहीच नाहीये. पण अवेअरनेस. ओके. अवेअरनेस असणं, लोकांमध्ये अवेअरनेस पोहोचवणं गरजेचं आहे. ओके. म्हणून आपला 5 दिवसाचा फ्री क्लास असतो. ओके. चला, आता आपण पुढे जाऊया. ओके. आलं लक्षात सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं? तर खूप आपल्याला मोजून मापून विचार करायचा आहे. ओके. चला मॅडम, काही घाबरू नका. तसं परत आपण रिव्हर्स तू केलंय, तुमचं लाईफ चेंज होणार आहे. ओके. तर ऍफर्मेशन आपण बनवायचे कसे? ओके. तर ऍफर्मेशन कसे बनवायचे? नेहमी त्याला स्मार्ट पद्धत बोलतात. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सब्जेक्ट आहे. ओके.
जे खरंच एज्युकेटेड लोक इथे बसले आहेत, ज्यांना खरंच वही पेन घेऊन बसले आहेत, खरंच लाईफमध्ये बदलायचं, लिहून घ्या. हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस पण शिकवतात, मी पण लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतो. आपली पुढे बॅच असेल तर याला बोलतात स्मार्ट टेक्निक, SMART, स्मार्ट. जगात कुठे ही टेक्निक अवेलेबल आहे. द ॲफर्मेशन कशी तयार करायची? S फॉर स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट, M फॉर मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखी, अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्यासारखी, रिलेव्हंट म्हणजे योग्य आणि गरजेची, आणि टाइम बाउंड पाहिजे. ओके. तर ती कशी पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पाहिजे. ओके, चालू वर्तमान काळामध्ये पाहिजे. ओके. तर आपण तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. मी कसे ॲफर्मेशन्स आहे ना, मी आता काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे का? आता मी तुम्हाला काय करणार आहे, आता क्लास संपल्यानंतरून तुम्हाला मी एक चार्ट देणार आहे. ओके, ॲफर्मेशनचा चार्ट देणार आहे. खरंच खरंच तुम्हाला लाईफ बदलायची असेल तुमची, तर चार्टची क्लास फ्री आहे. थोडे तुमच्यावर इन्व्हेस्टमेंट करा. ओके. ₹2 लागतात झेरॉक्स काढायला. मी तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे का? जस्ट 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी. जस्ट 1 मिनिट. ओके, हे बघा अशी ॲफर्मेशनची लिस्ट आहे. इंग्लिश आणि मराठी आहे. ज्यांना इंग्लिश येतं प्लीज इंग्लिशचीच प्रिंट आउट काढा. आणि खूप सुंदर ॲफर्मेशन्स आहे. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला दिवसातून सकाळी 3दा आणि झोपेच्या आधी 3दा हे वाचायचं आहे. ओके. काय आहे बघा, ॲफर्मेशन्स किती सुंदर आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओके. आणि बघा, आज मी पण इथे आहे ना, तर याच्यामुळेच आहे. ओके, खूप माझं लाईफ चेंज केली या कागदाने. फक्त ₹2 आहे, तुम्हाला 2 प्रिंट आउट काढायचे, ₹4, एक प्रिंट आउट ₹2 येते. ओके. बघा कसे ॲफर्मेशन्स आहे. दररोज मी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगली होत आहे. मी देवाचे मूल आहे. हे परमेश्वरा, तू आणि मी आपण एकच आहोत. बदल हा अवघ्या काही मिनिटांमध्ये घडत असतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणते, त्याला दिशा देते. म्हणजे काय? चेंज कधी पण होऊ शकतो ना, कितीच वेळ लागतो बदल घडायला. क्षणात होत्याचं नव्हतं होतं, आपण अशी म्हण आहे. पण कधी अशी म्हण ऐकली का, क्षणात काही नव्हतं त्याचं होतं झालं? अशी कधी पूर्वजांनी सांगितली का आपल्याला म्हण? अशी पण म्हण असू शकते की नाही? आपल्याला सगळं नेगेटिव्हच आपलं रिप्रोग्रामिंग केलंय. ओके. बघा, प्रत्येक श्वासासोबत विशाल सर स्क्रीनवर नका लिहू प्लीज. प्रत्येक श्वासासोबत मी जीवनात विपुलता, प्रेम, आरोग्य, उपचार, प्रकाश ग्रहण करत आहे. असे बरेचसे खूप छान छान आहे. ओके, खूप सुंदर ॲफर्मेशन्स आहे. आणि तुम्हाला हे ऍटलिस्ट तुम्ही 2-3 महिने तरी करा. नाही चेंज झाली लाईफ तर मग मी इथेच आहे. तुम्ही कधी पण बॅचेस तुम्ही मला बोलू शकतात. ओके. तर खूप सुंदर आहे. 2 पान आहे, ते दुसरं पान आहे. हे बघा. हे बघा, मी शुद्ध आत्मा आहे, मी निसर्गाची अबाधित ऊर्जा आहे. माझं खरं अस्तित्व शरीर, मन, शंका, भीती, भूतकाळ मर्यादांपेक्षा वेगळं आहे. आता बघा बरं, जर मी डाऊट घेतला असता की मी असा दिसतो, माझा आवाज कसा आहे, ऍक्सेंट कसा आहे, एवढ्या मनात भावना ठेवून तुम्हाला शिकू शकलो असतो का? हे ज्ञान देऊ शकलो असतो का? नाही. हे करून करून काय होतं, आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं आणि आपण तसेच वागायला लागतो. ओके. हे बघा, मी पैसा आकर्षित करणारी शक्तिशाली चुंबक आहे. माझ्या जीवनात पैसा अखंड नदीप्रमाणे वाहतो. तर हे सगळं म्हणजे नातेसंबंध, आरोग्य, पैसा सगळ्यांसाठी हे खूप छान आहे. ओके. तर तुम्हाला याची प्रिंट आउट मी आता PDF फाईल पाठवणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट आउट काढायचे. ओके, ₹4 खर्च करणार आहे. ओके. आता चला, कोण कोण मग खरंच असं करणार आहे, प्रिंट आउट काढणार आहे? मी टाईप करा बरं, बघू मला खरंच कोण रेडी. ओके मॅडम, व्हेरी नाईस. तुम्हाला सेकंड चान्स द्यायचं ते करायचं. ओके ओके अपूर्वा मॅम. ओके. ओके. चला, तर थोडेसे पैसे तुम्हाला स्वतःवर खर्च करायचे. ओके. कोर्स संपेपर्यंत तुम्हाला फक्त तेवढाच खर्च येणार आहे, जास्त खर्च येणार नाही. ओके. पुढची एक गोष्ट आहे ती थोडीशी महाग आहे, ती तुमच्यावर आहे. ओके. चला, थँक्यू सो मच. तुम्हाला याची प्रिंट आउट देणार आहे. क्लास संपल्यानंतर मी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईल. म्हणजे हा जो ग्रुप आहे आपला, बॅच फाईल लिहिलाय, तो फेसबुकवर ऍड वरून लोक इथे येतात, इंस्टाग्राम बघून त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर हे नोट्स, सर्टिफिकेट, तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे, नोट्स भेटणार आहे. आपलं इन्स्टिट्यूट ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे. याचं मी तुम्हाला सर्टिफिकेट देईल, नोट देईल, रेकॉर्डिंग सगळं मिळेल. पण त्या दुसऱ्या ग्रुपवर मी तुम्हाला आता त्या दुसऱ्या लेवल 1 ऑगस्ट म्हणून एक ग्रुप आहे, त्याची लिंक पाठवेल, त्याला जॉईन करायचं आहे. ओके. चालेल. आता अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला काय करायचं आहे ॲफर्मेशनसाठी. ॲफर्मेशन्स खूप छान काम करतात. ओके, थांबा मी तुम्हाला पुढे दाखवतो. जस्ट 1 मिनिट. तर का गरजेचं आहे? ओके. तर असे ॲफर्मेशन्स असतात, ते तुम्हाला मी रेडीमेड ते दिलेले आहे. ओके. चला, 1 मिनिट.
हेच त्या अफर्मेशन्स स्क्रीनवर दिसत आहेत. आता हे बघा, तुम्ही सुद्धा बनवू शकतात. असं छोट्या कागदावर घ्यायचं, झेरॉक्सच्या दुकानात तुम्ही बोलायचं स्टिकी नोट्स द्या. 10 रुपयाला बंडल भेटतो, 10 रुपयाला. ओके, 10 रुपयाला भेटतो. त्याच्यावर तुम्हाला लिहायचं रोज तुम्हाला काय पाहिजे काय नाही, आणि तुमच्या कम्प्युटरवर ठेवा, कपाटाच्या दरवाजाला लावा. नाहीतर कुणाचं काही वाटतं तर कपाटाच्या आतल्या दरवाजाला लावा. तुम्ही खुल्लं का ते फक्त तुम्हालाच दिसेल. ते अफर्मेशनचा मोठा कागद माझ्या कपाटाच्या आत आहे. ओके, तर मी पण तिथे चिटकून ठेवला, रोज वाचतो. ओके, तर असे छोटे छोटे पण तुम्ही करू शकतात. तुम्ही मोबाईलच्या स्क्रीन सेव्हर लावू शकतात. तर अफर्मेशन हे बघा, आरसा आहे, आरशावर लावू शकतात. कपाट आहे, तुम्ही कुणी ट्रेडमिल घरी जिमचे उपकरण असतील तिथे लावा. फ्रीजवर लावा. तुम्ही किचनमध्ये जास्त ते लेडीज आहे, काम करताना तुमचं डोर हँडलचे ते लावा. जेव्हा जेव्हा डोर खोलायला जाल त्याच्यावर नजर पडेल. काय होतं, तुम्हाला काहीच नाही करायचंय, तुम्हाला वाचून ब्रह्मांडावर सोडायचंय. ओके, तुम्हाला हे सगळं ब्रह्मांडावर मला बोलतात लेट इट गो, म्हणजे सरेंडर, की मी हे माझे अफर्मेशन्स आहे, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि बघा, हळूहळू तसे लोक आपल्या लाईफमध्ये येतात, तशा संधी येतात, तर आपण ओळखायच्या आहे. ओके, तर असं तुम्हाला करायचं आहे. आता याला बोलतात एक मॅनिफेस्टेशन बुक. ही आहे मॅनिफेस्टेशन बुक. याच्यावर काय करायचं तुम्हाला, तुमचं जे पर्टिक्युलर एखादी विश असेल, की नोकरीचीच असेल, कुणाच्या लग्नाची असेल, तर आर्थिक असेल, शारीरिक असेल, काही विष असेल, भावनिक असेल, तर हे बुक तुम्ही घ्यायचं आणि याच्यावर 21 वेळेस लिहायचंय. आता मी सांगतो म्हणून का नाही, ही पण एक प्रूव्हन टेक्निक्स आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. मी 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट, अजून एक स्क्रीन शेअर करतो. जस्ट 1 मिनिट. ओके, हे बघा, आता तुम्ही वर जरी गेले ना, आता अमेझॉन तर सगळेच वापरतात. हे बघा, तिथे जर तुम्ही असं टाईप केलं ना, की मॅनिफेस्टेशन बुक, येलो पेजेस डायरी मॅनिफेस्टेशन, हे बघा अशी डायरी भेटते. ही 400 रुपयाला आहे. तुमची घ्यायची असेल तुम्हाला, बघा, जीवनात लाखो करोडो कमवायचे असेल, 400 रुपयाचं तर काही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर अशी डायरी असते येलो पेजेसची, आणि त्याच्यावर तुम्हाला, याला मॅनिफेस्टेशन बुक बोलतात. ओके, याच्यावर तुम्हाला लाल पेनानेच लिहायचं आहे, पिवळ्या कागदावर. आलं लक्षात? आता तसंच का करायचं, त्याचं पण कारण आहे. ओके, मी क्वेश्चन आन्सर, आपण ना क्लास संपल्यानंतर तुम्हाला मी प्रश्न विचारायला, आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके, म्हणजे सगळं सिलेबस सांगून झाल्यावर, नाही तर मग काही लोकांना कुठे जायचं असतं, कोर्स अर्धवट राहतो. मग क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेऊया. आता मी तुम्हाला सांगतो की अ, आपण हेच का करायचं, पिवळ्या कागदावर लाल पेनानेच का लिहायचं. तर पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहिल्याने काय होतं, एक हे रसायन आहे. ओके, ऍसिटिल्कोलाइन ते नावाचं एक रसायन आहे. ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाग करतं. ओके, आणि तुम्हाला तसे पावलं उचलायला मदत करतं. तर दररोज तुमचं अफर्मेशन लाल पेनाने 21 वेळेस लिहा. बघा, जो होतात, तुम्ही इच्छा केली तर ती पूर्ण होणार आहे. जर इच्छा सांगितलीच नाही ब्रह्मांडाला, तर कशी पूर्ण होणार आहे, बरोबर की नाही? तर तुम्हाला हे करायचंय. ओके, आता तुम्ही सांगा, कुठली गोष्ट आधी कुठे तयार होते? कुठली गोष्ट आधी आपल्या माइंडमध्ये तयार होते, आणि मग ती प्रत्यक्षात उतरते. एखादी बिल्डिंग बांधली, ती बिल्डिंग तशीच तयार होते का? कोणत्या तरी इंजिनियरच्या डोक्यामध्ये तो विचार आलेला असतो की अशी अशी बिल्डिंग आहे, बरोबर की नाही? साधं सोपं आहे. तुम्ही लगेच भाजी घेतात का न विचार करता? आधी तुमच्या माइंडमध्ये काय होतं रोज, स्वतःला हे हे करा. ओके, लक्ष द्या स्वतःकडे, की आधी तुम्ही कुठली भाजी अगोदर डोक्यात बनवतात, की मी संध्याकाळी अशी भाजी बनव, लगेच तुमच्या डोळ्यासमोर एक पिक्चर येतं त्या पूर्ण तयार झालेल्या भाजीचं, तेव्हा तुम्ही भाजी घ्यायला जातात. ओके, त्याच्याशिवाय तुम्ही खरेदी करत नाही. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू घ्यायला जातात, टीव्ही घ्यायला जातात, किंवा समजा कार घ्यायला जातात, गाडी घ्यायला जातात, आधी तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या येतं ते व्हिज्युअलाइज करतात, की हा, असं केल्याने असं असं होणार आहे, गाडी घेऊ तिकडे फिरणार आहे, टीव्ही इथे ठेवणार आहे हॉलमध्ये, तरच तुम्ही ती वस्तू घ्यायला जातात, बरोबर? जेही स्वप्न असतील, आरोग्य असेल, नातेसंबंध असतील, काही असेल, तुम्हाला अगोदर माइंडमध्ये आणा, कागदावर उतरवा, सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करा. अशक्य असं या जगात काहीच नाही. ओके, धीरूभाई अंबानी आपल्यासारखेच होते की नाही? नरेंद्र मोदी आपल्यासारखेच होते की नाही? गरीब झाले ना पीएम. झाले ना अंबानी, किती मोठे. अगोदर डोक्यात विचार आला त्यांच्या, बरोबर की नाही? जर डोक्यात विचारच आला नाही, तर तो प्रत्यक्षात कसा येईल? आपल्या डोक्यात काय विचार आहे? मी आजारी आहे, माझं पोट दुखतं, डोकं दुखतं.
घरच्या मला नेहमीच पाडून बोलत असतात, अजून काय विचार येतो? सबकॉन्शियस माइंड तसाच तू बोलतो. बरोबर आहे की नाही? आल्या लक्षात तुम्हाला? तर तुमचं माइंड तुम्हाला प्रोग्राम करायचं आहे. ओके, जे जसं चालत आलंय आता त्याला सोडायचं आहे आणि सेकंड चान्स घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला छोट्या छोट्या स्टेप ते लिटरली सांगतो, जेव्हा ते मी तुम्हाला आता मी मॅनिफेस्टेशन बुक दाखवलं, माझ्याकडे घ्यायला 300 रुपये नव्हते. मी काय केलं, ते मोठी स्टिकी नोट्स घेतली 20 रुपयाची, एका कागदावर रोज लिहायचो. करणारा हर प्रकारे करतो. ओके, ते तुमच्यावर येतं तुम्हाला किती करायचं. हे बघा, मी साधं सोपं तुम्हाला एक सांगतो. चला मी तुम्हाला एक सांगतो. आता तुम्ही सांगा, देवावर किती लोकांचा विश्वास आहे? सर्वांचाच आहे. असं आहे का ज्याचा नाहीये? एक दोन असतात नास्तिक लोक. ओके, आता सगळं काही देवच देतो, ऍग्री? 1 मिनिट. चला असंच हँड रेज करा. ओके, सगळं काही परमेश्वर देतो, सगळं काही त्याने दिलंय. ओके, आता मला तुम्ही सांगा, परमेश्वर एवढं प्रेम करतो, तर तोच भाजी बनवून तुम्हाला भरवत का नाही हाताने? असं होतं का? नाही होत. परमेश्वराने काय सांगितलंय? मी तुला पृथ्वीवर सगळं उपलब्ध करून दिलंय, वापर तुला करायचा आहे. बरोबर ना? आता आपल्याला जर भाताचं पीक काढायचं तर आपण, तो शेतकरी आधी काय करतो? ते बीज पेरतो, बरोबर? तसंच तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते परमेश्वराकडे का मागतात? सगळ्या सुविधा इथे आहेत, सगळ्या एनर्जीज इथे आहेत. आलं लक्ष तुम्हाला मला काय सांगायचंय? तर काय करायचं, त्याला मागण्यापेक्षा त्याने दिलेल्या ऊर्जेचा उपयोग करून त्याला रिटर्न करा. दानाच्या स्वरूपात, कुणाच्या सेवेच्या स्वरूपात. कोण ऍग्री करतं? हा, ऍग्री ए टाईप करा बरं चॅट बॉक्स मध्ये. आलं लक्षात? परमेश्वर एवढं प्रेम करतो, घास का नाही भरवत? कारण त्याने सांगितलंय, पृथ्वीवर जमीन आहे, बीज आहे, वापर कर आणि खा. सेम ॲफर्मेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, काही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहे, खूप आहे. आता सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? त्या सगळ्या ऊर्जा शिकायच्या आहेत. ओके, आलं लक्षात? आणि सगळं शिकून त्यालाच रिटर्न करायचं आहे. परमेश्वराला मागणं मी केव्हाच सोडलं, कारण मला माहिती आहे सगळं काही पृथ्वीवर अवेलेबल आहे. पुस्तकं आहेत, पुस्तकात ज्ञान आहे. कोणी एखादा गुरु भेटतो, कोणी सांगणारा चांगलं सजेशन देणारा मित्र भेटतो. सगळ्यांकडून ज्ञान घ्यायचं, आपण परिपूर्ण व्हायचं आणि त्याची सेवा करायची. आलं लक्षात? त्याला मागून काहीच फायदा नाही, ऑलरेडी इथंच आहे. म्हणून तर तुम्ही सांगा मला, कोणता जे जे देवांनी मानव रूपात जन्म घेतला, कुणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नव्हते? सांगा मला. श्रीकृष्णाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नव्हते नातेसंबंधाचे? होते की नाही? शिकवलं की नाही कसं डील करायचं? गौतम बुद्ध राजा असून प्रॉब्लेम होते, नंतरून किती त्यांना लोक बोलले. आता ते तर राजा होते. संत कबीर तुम्हाला माहिती आहे किती गरीब होते, तरी पण त्यांनी देवाची साथ नाही सोडली, त्यांनी शिकवलं गरिबीत कसं जगायचं. येशू ख्रिस्त होते, बरेचसे आहेत. ओके, सगळं काही इथंच आहे, ऊर्जा वापरायची आहे आणि जीवन पार पाडायचं. ओके, तर इथून पुढे मीच नाही, जसं रिकीच नाही, इतरही अनेक गोष्टी आहेत शिकायचंय. ओके, पुस्तकं वाचा, चांगले मित्र बनवा, पण पृथ्वीवर सगळं काही अवेलेबल आहे, तो मदत करायला येणारच नाही. त्याने सगळं दिलंय. ओके, आलं लक्षात? तर माणूस बघा चंद्रावर पोहोचला, दिलं त्याने, त्याने सांगितलंय पेट्रोल कुठे आहे, डिझेल कुठे आहे. बरोबर इंट्युशन होतं आपल्याला आणि तसं माणूस यूज करतो. ओके, तर जितकं नॉलेज असेल तेवढं तुम्हाला ग्रहण करायचंय. ओके, चला तर आता तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपणच आपल्याला सुधरवायचे. ओके, चला हे झालं. आता आपण पुढे बघूया थोडंसं काय. ओके, अं, तसं क्लास 1 तासाच आहे, पण आता गोष्टी एवढ्या असतात ना की सांगायला कमी पडतं. ओके, तर तुम्हाला बोर झालं असेल तर सांगा, नाही तर आपण मग बाकीचं उद्या कव्हर करू. पण 5 दिवसात खूप अशक्य होतं एवढं सगळं सिलेबस कव्हर करणं. ओके, चला आता व्हिज्युअलायझेशन काय आहे? आता आपण व्हिज्युअलायझेशन सांगितलं, मेडिटेशन आपण उद्या किंवा आज थोडंसं व्हिज्युअलायझेशन कव्हर करू. ओके, आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? दृश्यांची कल्पना करणे, हे खूप छान आहे. ओके, तर अगोदर लक्षात घ्या, मी तुम्हाला एक नियम सांगतो. हे बघा, आता मी देवांचा विषय काढलाच होता तर सांगतो. आता बघा, कुठली गोष्ट श्रीकृष्ण आणि अर्जुनांनी त्यांचा संवाद होता, जेव्हा गीता सांगत होते, काय संवाद होता, त्यांनी काय सांगितलं? यथा श्रद्धा तथै फलम. जशी श्रद्धा असते तसं फळ भेटतं. आपण जसा विश्वास ठेवतो तसंच आपल्याला भेटतं. ओके, जशी भावना आणि श्रद्धा असेल तशीच रियालिटी घडते. ओके, गीतेमध्ये सांगितलंय. तर संशय आत्मा विनश्यती, म्हणजे ज्यांचं मन संशयाने भरलं आहे तो व्यक्ती लवकर नष्ट होतो. ओके,
तर हे श्रीकृष्णाचा संवाद आहे. सेकंड, आता कोणी नसेल कोणी, तर आता कोणी ख्रिश्चन कम्युनिटीज असेल त्यांच्यासाठी पण आहे बघा. आता येशू ख्रिस्तांनी काय सांगितलंय? ॲज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इझी, म्हणजे तो जसा विचार करतो मनाने तो तसाच होतो. अजून सांगितलंय की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. ओके, आलं लक्षात? मागितलं नाही तर मिळणार नाही, शोधलं नाही तर सापडणार नाही, संधीचा दरवाजा ठोकला नाही तर उघडला जाणार नाही, तर तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला मिळेल. ओके, चला आता कोणी दुसऱ्या कम्युनिटीचा असेल, गौतम बुद्ध, त्यांनी तर किती सांगितलंय? काय आहे? आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. ओके, तर जे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही होतात. तर श्रद्धा असणं फार गरजेचं आहे आपल्याला. ओके, तर जे पण तुम्ही अफर्मेशन द्याल, श्रद्धा ठेवायची, त्याला सरेंडर करायचं आहे. ओके, तर आता व्हिज्युअलायझेशन काय आहे? ओके, आता हा शब्द बघून घ्या. व्हिज्युअलायझेशन, आता काय असतं व्हिज्युअलायझेशन बघून घ्या. ओके, आता साधं सोपं, हा, कसं व्हिज्युअलायझेशन प्रत्यक्षात उतरतं. मागच्या बॅचला पण मी उदाहरण दिलं आहे, मी तुम्हाला सांगतो. आता मेडिक्लेम विकणारा तुमच्या घरी येतो एक पॉलिसी घेऊन. ओके, की सर मेडिक्लेम घ्यायचा आहे तुम्हाला. तर तो सांगतो, काही सांगतो, की माझा मेडिक्लेम घेतला तर तुम्ही जेव्हा अशा अशा आजारी पडाल तेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सेमी डिलक्स रूम देईल, डिलक्स रूम देईल. मग प्रत्येक औषधाचे नावं सांगतो, प्रत्येक आजाराचे नावं सांगतो. आणि आपण एक दृश्य मनात, तो सांगत असताना मनामध्ये काय चित्र तयार होतं, काय होतं? मी हॉस्पिटलमध्ये गेले, किंवा माझ्या घरातला मेंबर आजारी पडलाय, सलाईन लावलंय, डॉक्टर आले, सेमी डिलक्स रूम आहे, डिलक्स रूम आहे. होतं की नाही असं? खरं आहे की नाही? ॲग्री? आणि काय होतं, आपण मेडिक्लेम घेतल्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहित आहे ते दृश्य आपण बनवलंय ते प्रत्यक्षात उतरतं, म्हणजे उतरतच. आणि नाही उतरलं तरी तुमच्या मनात खंत असते. मेडिक्लेमचे 25,000 भरले वर्षाचे, आजारीच नाही पडले. बराबर, होतं की नाही? हे सगळं काय आहे, याला बोलतात व्हिज्युअलायझेशन. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे? मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये सांगेल की कसं दृश्य कल्पना करायचं, मनाचं वेगवेगळे चित्र बनवायचे. झोपेला जायच्या आधी केलं तर खूप छान. जेव्हा तुम्ही झोपेला जायच्या आधी माइंड आपलं अल्फा लेवलवर जातं, ते अल्फा बीटा थेटा काय आहे, पुढचे सब्जेक्ट आहे. ओके, तर तुम्हाला जास्तीत जास्त कल्पना कसली करायची आहे? चांगल्या आरोग्याची, चांगल्या म्हणजे समृद्धीची. तसं तुम्ही होणार आहे. ओके, आलं लक्षात? तर व्हिज्युअलायझेशन असं काम करतं. आणि तुम्हाला अ, उद्या पण तुमचं, उद्या, हा ठीक आहे. तर आपण इथपर्यंतच थांबू आज व्हिज्युअलायझेशन पर्यंत. उद्या मी तुम्हाला आता काय करणार आहे, उद्यापासून लिंक, झूमच्या लिंक वगैरे पण दुसऱ्या ग्रुपमध्येच येणार आहे, तुम्हाला लिंक पाठवून दिलं. ओके, तर उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ओके, ते का गरजेचं आहे मी तुम्हाला उद्या सांगेल. कारण म्हणजे क्लासमध्येच असणार आहे, जेव्हा आपला क्लास शिकून होईल. मी तुम्हाला उद्या जे रेकी काय असते, रेकीचा इतिहास, नंतरून तुमचा मेडिटेशन घेणार आहे. आणि प्लीज, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, उद्या व्हिडिओ ऑन पाहिजे ऍटलिस्ट मेडिटेशनसाठी. मी तुम्हाला मेडिटेशन करताना हिलिंग देईल. ते पास्ट लाईफ मेडिटेशन का गरजेचं आहे ते तुम्हाला मेडिटेशन झाल्यानंतर कळेल. ओके, तर तुम्हाला उद्या ते करायचं. ओके, तर उद्याचे विषय असणार आहे रेकी काय, रेकीचा इतिहास, पास्ट लाईफ मेडिटेशन. आणि ते का? कारण तिसऱ्या दिवशी तुमचं बुधवारी सकाळी शक्तिपात आहे, अटुनमेंट आहे. तर उद्या हेही शिकवेल की शक्तिपात काय असतो, अटुनमेंट काय असतं, तुमचं शक्तिपात होणार आहे. ओके, बुधवारी. त्याच्यासाठी उद्याचा क्लास मिस करायचा नाही, बिलकुल नाही. उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. 5 दिवसापैकी दुसरा दिवस खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, चालेल. तर आता काही क्वेश्चन आन्सर असेल तर आपण घेऊया. ओके, तर हँड रेज करा जर कुणाला काही विचारायचं असेल तर. मग आपण, कारण आता सिलेबस संपलाय, ज्याला क्वेश्चन आन्सर करायचे त्यांनी थांबा, बाकीचं आपण मग उद्या कव्हर करू. ओके, चालेल. आता कुणाला काही विचारायचं असेल तर हँड, ओके, तनुजा मॅम, ओके, अनम्यूट करून घ्या. ओके, हां मॅडम, अनम्यूट करा. हा, मला प्रश्न विचारायचं होतं. बोला मॅडम. तुम्ही सांगितलं नाही की नेगेटिव्ह बोलायचं नाही, पॉझिटिव्हच बोलायचे. हो. पण अगर आपल्या फॅमिली मेंबर जर आपल्याला नेगेटिव्ह बोलत असेल हां, सतत रोज, तर आपण काय केलं पाहिजे मग? तुम्ही
मी म्हणून तर रेकी आहे. तुम्हाला मी सांगेल की आता मेडिटेशन करताना तुमचा ओरा किती पॉवरफुल करायचा ते तुम्हाला शिकवलं जाईल, की दुसऱ्यांची एनर्जी तुमच्या ओरामध्ये येऊ द्यायची नाही. तिसऱ्या दिवशी तुम्हाला चक्र आणि ओरा शिकवेल. तुमचा ओरा ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होऊन जाईल. समोरचा किती बोलो, जर तुमचा ओरा स्ट्रॉंग असेल तर कुणी काळा जादू करो, शिव्या शाप देऊ, सारखा निगेटिव्ह बोलो, तुमच्यावर फरकच जाणवणार नाही. कारण तुम्ही स्वतःलाच आधी पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन एवढे शक्तिशाली बनवतात की दुसऱ्यांचा काय फरक पडणार आहे. ओके. आलं लक्षात. एक छोटासा मूल असतो, समजा चौथी पाचवीचा, खूप खोडकर असतो, चिखलाने भरून येतो, घरचे किती बोलतात, तो तसं बंद करतो का, मनाला वाईट वाटून घेतो का? त्याचा ओरा खूप स्ट्रॉंग असतो छोट्या मुलांचा, तो दुसऱ्या दिवशी तीच हरकत करेल, त्याला फरक नाही पडत. तर तसं तुम्ही रेकीमध्ये आला, तुम्हाला मी टेक्निक शिकवेल. ओरा स्ट्रॉंग कसा करायचा, चक्राच कसे क्लीन करायचे, समोरचा काही बोलू तुम्हाला फरक पडणार नाही. ओके. क्रिटिक्स तर तुम्हाला भेटणार आहे, तो जीवनाचा भाग आहे. श्रीकृष्णाला लोक काय काय बोलले, ती द्वारका बनवून पण बोलले, काय द्वारका बनवली, तिथे पण दारुडे लोक होते, तुम्हाला माहिती आहे का? क्रिटिक्स कुठेही असतात. गौतम बुद्धांना क्रिटिक्स भेटले, त्यांनी सोडलं का काम? कोणी देव घ्या, कुठलाही धर्माचा घ्या, क्रिटिक्स तुम्हाला बोलणारेच भेटणार आहे. ओके. हे जगच तसं आहे. म्हणून तर देव माणूस रूपात जन्म घेऊन सांगतात माणसाने कसं जगायचं. आलं लक्षात? ओके. पुढे आपण आणि शिकू. सर अजून एक प्रश्न होता माझा, अजून एक प्रश्न होता बोला मॅडम. की मला स्लीप डिस्क प्रॉब्लेम आहे. म्हणूनच मी जॉईन झालेली याला, काय? कारण मी खूप म्हणजे खूप असं आजारावरती मी हे केलं की एक ना एक आजार मला होत राहतो, काय ना काय, म्हणजे एक बरं झाला का दुसरा तयारच असतो. तथास्तु, तसंच होणार आहे मॅडम. मी- तथास्तु, तथास्तु. तुम्ही बोलतायत म्हणून होतायत. प्लीज, तुम्ही, मी परत उदाहरण दिलं, तुम्ही बोलतायत म्हणून होतायत. ओके. ज्या दिवशी थिंकिंग चेंज कराल की मी निरोगी आहे, जगातली कुठली शक्ती मला आजारी नाही पाडू शकत, रोज पॉझिटिव्ह, ते तुम्ही प्लीज तुमच्यासाठी ते अफर्मेशन वाचा. प्लीज. जे तुम्ही बोलतायत ना, नाही 5 दिवस तरी वाचा माझ्यासाठी. आज प्रिंट आउट काढा, चिटकवा. नाही तुम्हाला घरच्यांची लाज वाटते, एखाद्या वहीत ठेवा, रोज वाचा. 5 दिवसानंतर तरी मला सांगा. ओके. ते खूप छान अफर्मेशनचं चीट आहे. हवं तर इंग्लिशमध्ये आहे, मराठी दोन्ही. अफर्मेशन येलो कागदावरतीच लिहायचंय का? ते तुमचे असं पण स्पेशल आपण विश, ते स्पेशल विश. बाकी मी जे आज प्रिंट आउट देणार आहे ते सध्या वाचलं तरी चालेल. एखादी स्पेशल विश आहे, जर येलो कागदावर लाल पेनाने लिहायचं. ओके. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळतं की तुम्ही काहीतरी स्पेशल करताय. ओके. तुम्ही नुसतं असं निळा पेन घेतला, कागदाने लिहिलं, हा तर जन्मापासून लिहित आलाय, याचं काही पूर्ण करायचं. असं सबकॉन्शियस माइंड खूप हुशार असतं. ओके. ते छोट्या बाळासारखं काम करतं. ते खूप निरागस बाळासारखं काम करतं. तर काहीतरी स्पेशल त्या सबकॉन्शियस माइंडला कमांड जाते. ओके. आणि मग ते त्याच्यावर वर्क करतं. आलं लक्षात? तर तुम्ही हळूहळू तेवढंसं करायला सुरुवात करा. ओके. चालेल. अजून कुणाला काही थँक्यू. क्वेश्चन आन्सर आहे का? ओके. चला. ऋतुजा मॅमचा हँड रेज आहे, पण त्या स्क्रीनवर नाहीये. ओके. चला. तुम्हाला हँड रेज, अच्छा, ऋतुजा मॅम काही विचारायचंय का तुम्हाला? 1 मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करतो. अनम्यूट करा मॅम. हा. हा. बोला तर मॅम. मी म्हणजे मला असं विचारायचं की माझा मुलगा जो जो आहे तो एकदम म्हणजे चंचल आहे. त्याला मी किती सांगते, म्हणजे याच्यातून पण सांगण्याचा प्रयत्न करते, पण तो आहे ना असा 5 मिनिटं सुद्धा शांत बसत नाही, आणि त्याला सगळे म्हणजे नावं ठेवतात की अरे किती विचित्र आहे हे. आणि मग मला कधी कधी असं वाटतं की हे सारखे लोक बोलतात ते त्याच्यावर परिणाम नको व्हायला त्यासाठी. मॅडम, तुमचा मुलगा चंचल आहे, परमेश्वराचे आभार माना. काहींची मुलं आहे ना, त्यांना काय आजार असतात माहिती आहे, खुर्चीवरून उठू शकत नाही, दिवसभर तोंड लटकून बसतात, असे वेगवेगळे आजार असतात. ओके. तर ते परमेश्वराला प्रार्थना करतात, देवा याच्या चेहऱ्यावर हसू येऊ दे, हा खेळू दे, बागडू दे. ओके. बरेचसे लोकांच्या घरात अशी मुलं असतात, ऑटिझम वगैरे. तर तुम्हाला ते तर चंचल आहे, छोट्या मुलांचाच स्वभाव आहे. चंचल तुम्ही असणार आहे का? चंचल मोठे लोक असतात का? परमेश्वराने मुलं बनवलेच त्याच्यासाठी आहे. नाही चंचल सर, तो म्हणजे ना इतका मारामारी ना, साधं कुठे जरी गेला ना, मंदिरात गेलेलो काल आम्ही मठामध्ये, त्याला म्हटलं मठात नेल्यावर तरी जरा शांत होईल. तर मठात तिथे त्यांनी मारामारी केली तिथे, म्हणजे कुठे गेला तरी तो असा हे करत नाही, म्हणून छोटे मुलं मला तसेच त्याची. असतात. तुम्ही त्याला ना, ते बदलतात. हे बघा, प्रत्येक व्यक्ती, तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, प्रत्येक गोष्ट कॉन्स्टंट नाही, प्रत्येक गोष्ट बदलते. प्रत्येक माणूस 6-7 महिन्यानंतर त्याचं पूर्ण शरीर बदलतं, स्वभाव बदलतो. ओके. तुम्ही एवढं बोलताय, तुम्ही लहानपणी तुमचा स्वभाव होता तसाच आहे का? ज्या शाळेत होत्या, ज्या तरुण होत्या, ज्या ह्या वयात आहे, नाहीये. त्याचंही बदलणार आहे. उलट तुम्ही आनंदी असा मुलगा आहे. लोकांना तर मुलं पण होत नाही, त्या IVF सेंटरच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. ओके. हसतं खेळतं बाळ आहे. किती तुम्ही ना दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतायत लिटरली.
जेव्हा तुमच्या मुलाकडे बघून कोणी विचार करत असेल, काश आमचा पण मुलगा असा हसता खेळत असतात, चंचल असतात. मस्ती करण्याचा गुणधर्म आहे. श्रीकृष्णांनी नाही केली का मस्ती? हा? हनुमानाने नसेल केली मस्ती. आपण तर बघतो ना किती त्यांची मम्मी चिडायची, तसं तुम्ही चिडताय, की दही चोरायचं वगैरे. देव आलेच सांगायला की हे सगळं खरंच त्यांनी लाईफ अशी जगलेत ना, जे देव असतील जन्म घेतात पृथ्वीवर शिकण्यासाठी. ओके, त्याचा स्वभाव बदलणारच आहे. ओके, तुम्ही जेव्हा तो 8वी 9वीत जाईल तुम्ही बोलणार आधी तरी बरा होता, आता तर सगळा अभ्यासात घुसलाय. असं होतं. ओके, मला सुद्धा 5 6 वर्षाची मुलगी आहे. मी पण तसंच हँडल करतो आहे, त्या वयात तसंच होणार. ओके, चालेल चालेल. ओके, मनीषा मॅम बोला तुम्ही. मनीषा बोरसे मॅम. अनम्यूट कर, 1 मिनिट, अनम्यूट करून घ्या. हा, ओके मॅम बोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम बोला. सर मला एक विचारायचं होतं, म्हणजे मी कर्जाविषयी तुम्हाला विचारते. बोलू ना? हा बोला ना. म्हणजे आता बघा, कर्ज झालेलं आहे आमच्यावर खूप, म्हणजे आज कमीत कमी 30 लाख रुपये कर्ज झालं. ओके तर सर माझी मिस्टर एवढे कष्ट करून बी आज आम्हाला काही रिस्पॉन्सिबल भेटत नाही. मॅडम, आता तुम्ही काय करा, प्लीज नेहमी झोपताना, झोपायच्या आधी आणि उठताना फक्त बोला की आमची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, रोज काही ना काही आमच्यामध्ये सुधारणा होत आहे. तुम्ही बोलले नाही तर तसं नाही होणार. हे तुम्ही जे बोलतायत ना, तुम्ही आज पण बोलणार आहे. जर तुम्ही असंच बोलत राहिले तर पुढच्या वर्षी पण हीच परिस्थिती आहे, त्याच्या पुढच्या वर्षी पण परिस्थिती आहे. मी लिहून देतो, तुमचं आयुष्य असंच जाईल. म्हणून मी सांगतो दुसरी संधी द्या, बोला तुम्ही. हे बघा, एक मी तुम्हाला साधं उदाहरण देतो मनीषा मॅम. ओके, साधं उदाहरण आहे, सगळ्यांनी ऐका. तुम्ही एका रिक्षावर लिहिलेलं कधी वाचलंय की स्वामींचं काय वाक्य आहे? भिवू नको मी तुझ्या पाठीशी. पाठीशी आहे. ओके, चला जाऊ द्या, आता अजून आहे. चला, भिवू नको तुझ्या पाठीशी आहे, एक रिक्षावाल्यावर रिक्षावाल्याच्या मागे लिहिलं आहे. तेच तुम्ही ट्रकवर पण वागा, तुम्ही मर्सडीज कारवाल्याच्या पण कारवाल्याकडे पण तेच वाक्य लिहिलेलं आहे. ओके, जो साईबाबांचे सबका मालिक एक आहे ते एका रिक्षावाल्याकडे पण लिहिलेलं आहे, एक कारवाल्याकडे पण लिहिलेलं आहे, एका मोठ्या व्यक्तीकडे पण आहे. का तो सगळ्यांना सारखं देत नाही? तो तसंच वागतो तर का तुम्हाला कमी दिलंय आणि दुसऱ्याला जास्त दिलंय? तो का भेदभाव करेल? मी परत आधीच क्लासमध्ये सांगितलंय, जशी श्रद्धा तसंच फळ भेटतं. त्याच्यावर सोडून द्या आणि फक्त म्हणा माझी परिस्थिती बदलत चालली आहे. स्वामीला मानतात, बोला स्वामी आता तूच बघ. मी सांगितलंय माझ्या मनाला की माझी परिस्थिती बदलत चालली आहे. साईबाबाला मानतात, तूच बघ, हे तुझं काम आहे. ब्रह्मांडावर सोडून द्यायचं. ओके, असं तुम्ही किती प्रयत्न करा, तेच बोला, तेच होणार आहे. ओके, आधीच सांगतो, सगळ्या टेक्निक्स सगळे शिकून गेलेत मोठे मोठे लोक, फक्त वापरायचं आहे. ते येणारच नाही, देव येऊन तुमच्या हातात 30 लाख 50 लाखची कॅश देणारच नाही मॅडम, असं कधीच होणार नाही. तुम्ही एक दिवस मंदिराच्या बाहेर मग सर स्वामी आले आणि हातात कॅश दिली, असं कधीच होणार नाही. प्रयत्न पॉझिटिव्ह तुम्हाला राहायचंय, सकारात्मक तुम्हाला राहायचं आहे. ऍग्री आहे, बाकीचे लोक ऍग्री करतात. सगळ्यांसाठीच एक उत्तर आहे. ओके, म्हणजे प्रश्न विचारले का दुसऱ्यांचं क्लिअर होतं. ओके, चालेल. स्वाती मॅम तुम्ही बोला. स्वाती यादव मॅम. नमस्कार सर. सर तुम्हाला खूप बोला ना. छान माहिती देताय तुम्ही. हा बोला. आणि खूप वर्षापासून मला असं वाटत होतं की रेकी हा विषय आपल्या लाईफ मध्ये, म्हणजे जीवन जगताना, कारण आपण जगतो पण त्या प्रॉब्लेम मध्ये आपण कुठेतरी अडचणी येतो. त्या अडचणीला मात करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिकाची गरज हवी आहे, आणि ती गरज असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. तर हे बघा, माझ्या लाईफ मध्ये आता ज्या मॅडम रडल्या ना, त्यांचा एक किस्सा सांगते की त्यांच्या मिस्टरांना कर्ज झालंय म्हणून ते रडतात ते. तर माझा एक किस्सा सांगायचा आहे. माझी 2 मुलं आहेत, एक 19 वर्षाची मुलगी आहे आणि 12 वर्षाचा मुलगा आहे. तर मी एक रियांश मल्टीप्लेक्स कंपनीला आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करते. तर माझं काम करता करता मला तिथे पेमेंट मिळते, आणि माझे मिस्टर अचानक मला म्हणाले, ज्या दिवशी माझा 10,000 चेक आला आठवड्याला, ते मला म्हणाले की आता इथून पुढे ना तुम्हाला मी देणार नाही घर खर्चाला पैसे. तर सांगताना मला वाईट वाटलं, खचून जायचं नाही. स्वामींची साथ कुठेतरी असते. आणि आज जवळजवळ 1 महिना झालं, 1 रुपया सुद्धा देत नाही घरात खर्चाला.
तरी त्या कंपनीतून मी काम करून उदरनिर्वाह भागवत. पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं असतं. खूप आणि गरजेचं. तर लक्षात घ्या, म्हणून सांगतो रेकी ना, हे बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना गोष्टी ना, आता तुम्ही कधीतरी अध्यात्माची गरज होती म्हणून तुम्ही ती रेकीची ऍड बघितली. आता महाराष्ट्र किती मोठा आहे, आता इथे सिलेक्टेड एवढ्या लोकांनीच ऍड कशी बघितली, तुम्ही का आले? काही ना काही कारण असतं. ओके, प्रत्येकाला जशी गरज आहे तसंच भेटतं आपल्याला. ओके, तर दुसरं मी सांगितलंय सेल्फ लव्ह. रेकी आपल्याला सेल्फ लव्ह करायचं शिकवते, तर स्वतःवर प्रेम करायचं शिकायचंय. आलं लक्षात? तर 5 दिवसात बरंच शिकणार आहे तुम्ही. शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याचशा ट्रिक्स भेटणार आहे. ओके, चालेल. चला, ज्यांचं क्वेश्चन तर त्या मॅडमला म्हणावं की खचून जाऊ नका, याच्यातून तुम्हाला खूप शिकायला भेटेल. आणि जोपर्यंत कष्टाचे बळ आहे ना, तोपर्यंत स्वामी कधीच कमी करणार नाही. काहीच करणार आहे, मी तुम्हाला आधीच सांगतो, स्वामी तुमच्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढं करोडपती माणसावर करतो आणि जेवढं दरिद्र माणसावर करतो. फक्त सांगितलंय की विश्वास तर ठेव. नाही काही ऍटलिस्ट ते पॉझिटिव्ह सुद्धा राहायचं, आपल्याकडून होत नाही. पॉझिटिव्ह. ते सुद्धा होत नाही, काय भेटणार आहे? तुमचं आयुष्य ज्याचं नाही विश्वास ठेवायचा तसंच राहील. ओके, आलं लक्षात? व्हायब्रेशन स्वतःला पॉझिटिव्ह देत राहायचे. मी तुम्हाला सांगतो, खूप टेक्निक्स आहे आपल्याकडे. पुढे फक्त 5 दिवसात खूप फरक पडणार आहे. ओके, चक्राज चालेल. पेंडुलम बरंच काही आहे, फक्त 5 दिवस मनापासून करायचंय. ओके, चालेल. चला, थँक्यू. मग आपण उद्या दुसऱ्या सब्जेक्टवर, उद्या पण मिस करू नका आणि शक्यतो हेडफोन घालून या, कारण पास्ट लाईफ मेडिटेशन आहे, कोणी डिस्टर्ब करायला नको. 15 मिनिटं लागतात त्याला, पण जीवन बदलतं. ओके, चालेल. चला, थँक्यू सो मच. आज मला ऐकून घेतलं. उद्या आपण 10 वाजता भेटूया. ओके, थँक्यू सो मच.